तर बघा बरं आता काय, तर कोऑर्डिनेशन सिस्टीमबद्दल आपण बघून घेऊ. तर कोऑर्डिनेट सिस्टीमबद्दल आपल्याला काय दिसायला भेटत असते बरं रे? तर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला काय दिसायला भेटणार, रेफरन्स सरफेस. रेफरन्स सरफेस काय असते व्यवस्थित समजून घ्या. जर का समजा आता आपण रेफरन्स सरफेस, आपण जर ज्या पृथ्वीवरती आपण बसलेलो आहोत इथं तुम्ही काय करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स सरफेस कन्सिडर करून घेतात. किंवा आपण काय करतो, समजा आपण ही समजा मी एक तुम्हाला एक्स आणि वाय ॲक्सिस दिलेली, ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे, इथे कोणता तरी पॉईंट आहे. मग तुम्ही काय करता, तुम्ही रेफरन्स काय घेणार, तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या रेफरन्स घेणार आणि त्याच्यानुसार याची पोझिशन सांगून देणार. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही एखाद्या पॉईंटची जी पोझिशन सांगतात ते कोणत्या तरी रेफरन्स सरफेसपासून सांगत असणार ना, की या रेफरन्स सरफेसपासून हा जो काही पॉईंट आहे हा एवढ्या दूर आहे. तो रेफरन्स सरफेसचं सिंपल आहे, असा सरफेस की त्याच्यापासून आपण काय करत आहोत, एखाद्याची पोझिशन सांगत आहोत. तो एखाद्या पॉईंटची पोझिशन तुम्ही सांगत असणार, ज्या सरफेसच्या रिस्पेक्टनं सांगत असणार तो आपला रेफरन्स सरफेस झाला. ठीक आहे, राईट की नाही. तो रेफरन्स सरफेस काय असतो, ज्या सरफेसला तुम्ही बेस पकडून एखाद्याची पोझिशन सांगत आहात ते तुमचा रेफरन्स सरफेस झाला. बरोबर. आता नंतर काय असतो आपला डेटम पण सेमच आहे. आता ज्याला तुम्ही रेफरन्स सरफेस म्हणत आहे, डेटम आणि रेफरन्स सरफेस जवळजवळ आपला सेमच होणार आहे. तो डेटम पण आणि रेफरन्स सरफेस जो काही आपला सेमच असतो. परंतु डेटमची काय आता तुम्हाला काय दिसायला भेटेल, लक्ष द्या. रेफरन्स सरफेसची बात ठीक आहे एखाद्या याच्यासाठी, परंतु जेव्हा तुम्ही जिओडेटिक सर्वेचा अभ्यास करायला जात आहेत, जेव्हा तुम्ही पृथ्वीचा अभ्यास करायला जात आहेत, जेव्हा कर्वेचर वगैरे सगळ्या येत आहेत, तर त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डॅटम लक्षात घ्यावे लागतात. तर आता कोणकोणते डॅटम आहे, तो जिओडेटिक डॅटम, होरिझॉन्टल डॅटम म्हणतो आपण, दुसरा व्हर्टिकल डॅटम आहे, नंतर लोकल डॅटम आहे आणि ग्लोबल डॅटम आहे. हे चारांची जे काही आपण कन्सेप्ट व्यवस्थित शिकून घेऊया आणि त्याच्या इमेज आपण बघत राहूया. तर आपल्याला काय दिसायला भेटते समजून घ्या. आता बघा रे, तुम्हाला प्रश्न विचारतात सर्वेमध्ये, काय प्रश्न असतो बरं का, की पृथ्वी जे काही आहे ना आपली अर्थ, तो अर्थचा शेप कोणता असतो, तर अर्थचा जर का तुम्ही शेप बघायला गेलात तर अर्थचा शेप जो आहे तो जिओइड असतो. कोणता, जिओइड. तो जिओइड जो काही आहे हा अर्थाचा शेप असतो. जिओइड ॲक्च्युली अर्थाचा शेप असतो, परंतु तुम्ही जर बघायला जिओइड म्हणजे कसा बरं रे, अशा पद्धतीने ओबड धोबड जो आहे ना ह्या पृथ्वीचा शेप असतो. मग आपल्याला काय दिसायला भेटते यार, ओबड धोबड शेप आहे बरोबर आहे, परंतु मला जर का समजा एखाद्या पॉईंटचं जर का मला पोझिशन सांगायची असेल, त्याचं लोकेशन ॲक्च्युली त्याची पोझिशन काय आहे, तर पोझिशन सांगण्यासाठी ओबड धोबड जर का समजा हा असा ओबड धोबड जर का तुम्ही रेफरन्स जर का घेतला तर तो रेफरन्स सगळ्या ठिकाणी योग्य असणार नाही ना. म्हणजे काय बरं का, आता मी काय करतो की ओबड धोबड जो काही हा आहे हाच आपला रेफरन्स आहे. मग मला काय दिसायला भेटणार की याचा हाच त्याचा डेटम आहे, हाच त्याचा डेटम आहे. तर जेव्हा पृथ्वी ओबड धोबड असेल तेव्हा पोझिशन शोधायला खूप अवघड जात असते, राईट की नाही, खूप अवघड जात असते. त्यामुळे आपण काय करून टाकतो की या पृथ्वीला आता ॲक्च्युली जर बघायला गेला तर आपली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी जवळजवळ म्हणजे ओबड धोबड तर आहे अशा पद्धतीने, परंतु जवळजवळ इलॉप्सॉइड शेपची आहे. मग आपण काय करून टाकतो की जिओइड शेप त्याचा आहे, परंतु आपण परफेक्ट जो आहे ना आपण त्याचा इलॉप्सॉइड शेप करून टाकतो. तो इलॉप्सॉइड शेप बनवायचा प्रयत्न करून टाकतो. असा इलॉप्सॉइड शेप मी बनवून टाकला, पृथ्वीला पूर्ण कव्हर करणारा असा इमॅजिनरी मी एक इलॉप्सॉइड शेप कव्हर करून टाकला. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की इथे असणारा जी की एखादी हे असेल, एखादी जी काही समजा इथं कोणतरी राहत असतील तर त्यांच्यासाठी जो काही आहे तो जो आपला इलॉप्सॉइड आपण कन्सिडर केला आहे, तुम्हाला दिसायला भेटत असेल काय बरं का, की जे काही आपले हे असतात मुख्याध्यापक लोक, त्यांच्या टेबलवरती जे ना ती पृथ्वी पडलेली असते. मग ते काय असते बरं का, ते तुम्हाला दिसायला भेटेल, ते जे आहे ते अशा पद्धतीचं डॅटम कन्सिडर केलेलं आहे. ती एक इमॅजिनरी हे आहे, ॲक्च्युली ती जिओइड नाही आहे, तो जिओइड नाही, एक इमॅजिनरी कर्व आपण अजूम करून तो हे केलेला आहे. मग मला काय दिसायला भेटतं बरं का, की जर का समजा या ठिकाणी मी याला जर का डॅटम कन्सिडर करत असेल तर याच्या रिस्पेक्टने मी मेजर करणार, बरोबर की नाही. नंतर तुम्हाला दिसायला काय भेटेल, आता लक्षात घ्या, पूर्ण जिओइडला कव्हर करणारा हा इलॉप्सॉइड आहे. हा इलॉप्सॉइड आपल्याला दिसायला भेटतो. तर मी काय कन्सिडर करून टाकले की आपली जी पृथ्वी होती जिओइडची, त्याला मी इलॉप्सॉइड म्हणजे काय बरं रे, तर तुम्हाला दिसायला भेटेल एखादा चेंडू आहे ना, त्या चेंडूला कोणतरी असं वरून आणि खालून कंप्रेस केलेलं आहे आणि त्याचा इलॉप्सॉइड बनतोय. तर मग जी आपली पृथ्वी होती 3 डायमेन्शनमधली, तिला मी अजून काय करतोय की वरती एखादा चेंडू आहे, चेंडूला कोणतरी असं कंप्रेस करतंय, कंप्रेस झाल्यावरती जो काही शेप बनतो ना तसा शेप मी अजूम करतोय, राईट का. तसा शेप तुम्ही अजूम करतायत, म्हणजे अशा पद्धतीचा शेप तुम्ही अजूम करतायत. आणि त्यावेळेस तुम्ही जी काही डॅटमची सिस्टीम यूज करणार, ती डॅटमची सिस्टीम कोणती होऊन जाते, ग्लोबल डॅटम. त्याला काय म्हणतो आपण, ग्लोबल डॅटम. आता ग्लोबल डॅटम म्हणजे काय बरं का, तर लक्षात घ्या, आपली पृथ्वी जी आहे ती जिओइड शेपमध्ये आहे. जिओइड शेपमध्ये असणारी पृथ्वीला आपण काय करतोय, तर जिओइड शेपमध्ये असणारी जी पृथ्वी आहे तिला आपण अजूम करून चालतोय. अशा पद्धतीनं शेप आहे. कशा पद्धतीने शेप आहे बरं का, तर जिओइड शेप जे काही आहे, जिओइड शेप असणारी जी आहे तिला आपण इलॉप्सॉइड कन्सिडर करून चालत आहोत. तर इलॉप्सॉइडचा जो काही हा सरफेस होतोय आता आपला, तोच आपला काय होतोय, डॅटम म्हणून होतोय. आणि त्याला काय म्हणतो आपण, ग्लोबल डॅटम. तर लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न काय विचारतात ते GIS मध्ये, की ग्लोबल डॅटम कोणता आहे बरं का, आपला पृथ्वीचा ग्लोबल डॅटम जो सगळ्यात जास्त यूज केला जातो तो ग्लोबल डॅटम कोणता आहे, पुढे तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघून घेऊया. तर ग्लोबल डॅटम मी तुम्हाला सुरुवातीला शिकवलं, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. चौथा आहे तो ॲक्च्युली हे बघा, हे वाला.
तो द कोऑर्डिनेशन सिस्टीम ऑर द डॅटम यूज इंटायर वर्ल्ड मॅप इज कॉल ॲज द ग्लोबल डॅटम. लक्षात घ्या. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की पृथ्वी आपली जिओइड शेपमध्ये आहे, परंतु याला आपण काय कन्सिडर करतोय की त्याचा शेप जो आहे ना तो इलॉप्सॉइड आहे आणि इलॉप्सॉइड आहे आणि या इलॉप्सॉइडला कन्सिडर करून आपण काय करत असतो, याला रेफरन्स कन्सिडर करून आपण कोऑर्डिनेशन सिस्टीम यूज करत असतो. कोऑर्डिनेशन सिस्टीम म्हणजे काय, इथे असणारा पॉईंटचं मी काय सांगणार, पोझिशन सांगणार याच्या रिस्पेक्टने, बरोबर की नाही. मग हा जो काही डॅटम होणार आहे त्यावेळेस तो कोणता होणार, तो आपला ग्लोबल डॅटम होणार आहे. मग ग्लोबल डॅटम हे एवढे प्रकारचे, तुम्ही म्हणणार की हे एवढे सगळे ग्लोबल डॅटम कसं काय. लक्षात घ्या. आता हा जो ग्लोबल डॅटम मी काढलेला आहे, समजा तो हा तिसरा मी काढलेला आहे. आता याचा मिनिंग काय होणार, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की काही लोक जे असतात पृथ्वीवरचे, काही लोक जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, काही काहींनी जे ना याला ग्लोबल डॅटम अजून केला आहे, काही काहींनी काय केलं माहिती आहे का, काही काहींनी अशा पद्धतीचा, म्हणजे आपल्याला सोपं जावं त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, अशा पद्धतीचं. तो थोडासा वेगळा असा डाटा मला अजून केला आहे. तर कोणी काय केलं आहे, अशा पद्धतीने काहीतरी अजून केलं आहे. अशा पद्धतीने मला दिसायला भेटतात की वेगवेगळे डॅटम असतात. तर ॲक्च्युली पृथ्वी जिओइड आहे, परंतु त्याला कंप्रेस करून वेगळी जे काही आहे अशा पद्धतीने लोक काय करत असतात, अशी शेप दाखवत असतात त्याला, आणि त्याच्या रिस्पेक्टने कोऑर्डिनेशन सिस्टीम मेजर करतात. तर त्याला म्हणतो आपण ग्लोबल डॅटम. तर ग्लोबल डॅटा तुम्हाला प्रश्न काय विचारतो बरं का, तो तुम्हाला प्रश्न विचारतो की बघा लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन सिस्टीम किंवा डॅटम म्हणून आपण जगासाठी, पूर्ण जगासाठी कोणत्या प्रकारची डॅटम सिस्टीम यूज करतो, तर आपण ग्लोबल डॅटम सिस्टीम यूज करतो. पूर्ण जगासाठी जी डॅटम सिस्टीम यूज करतो ती ग्लोबल डॅटम सिस्टीम असतो. त्याच्यामध्ये 3 ग्लोबल डॅटम सिस्टीम आहे, परंतु जास्त तुम्ही कोणती यूज करतात, तर तुम्ही यूज करतात WGS 1984. लक्षात घ्या, WGS 1984 जी की आहे ही डॅटम सिस्टीम आपण यूज करत असतो. तर WGS 84 हा जो काही आहे आपण ग्लोबल डॅटम सिस्टीम म्हणून आपण काय करत असतो, ओळखत. तो WGS 1984 आपण ग्लोबल डॅटम सिस्टीम जी काय आहे ती ग्लोबल डॅटम सिस्टीम म्हणून आपण त्याला ओळखत असतो. तर तुम्हाला विचारतील, लक्षात घ्या, जी ॲक्च्युली जिओइड आहे, परंतु कोऑर्डिनेट सिस्टीम काढण्यासाठी तुम्ही काय करत असतात, पूर्ण पृथ्वीसाठी एकच डॅटम सिस्टीम हे करून घेतात. कोणती बरं का, तर तुम्ही त्या जिओइडला इलॉप्सॉइड कन्सिडर करून तो इलॉप्सॉइडचा जो सरफेस आहे त्याला डॅटम तुम्ही मानून घेत असतात आणि त्याच्या रिस्पेक्टने अंतर काढत असतात. अशी 3 प्रकारचे आपल्याला डॅटम सिस्टीम, ग्लोबल डॅटम सिस्टीम दिसायला भेटते. परंतु सगळ्यात जास्त यूज केली जाणारी कोणती असते, तर ती म्हणजे WGS 1984 ॲज अ ग्लोबल डॅटम सिस्टीम म्हणून आपण ओळखत असतो. आलं लक्षामध्ये रे, लक्षात आलं का, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता पुढे जर आपण बघायला गेलं, ही झाली ग्लोबल डॅटम. आता दुसरी काय असते बरं का, दुसरी जर बघायला गेला तर आता पहिली झाली ही, तो तुम्हाला समजायला पाहिजे की लोक याच्या रिस्पेक्टने कोऑर्डिनेट सिस्टीम हे करतात. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटची काय करतात, पोझिशन शोधत असतात. तर याच्यामध्ये जो क्वेश्चन येणार होता ज्याच्यावरती भर द्यायची होती तो काय होता, फक्त की ग्लोबल डॅटम सिस्टीममध्ये WGS 1984 हा डॅटम सगळ्या जगभरामध्ये वापरत असतात. तो या डॅटमचा जगभरामध्ये वापर केला जात असतो. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता हे डॅटम जे काही आहेत ना, तुम्हाला ॲक्च्युली आपण या तेवढ्या खोलपर्यंत पोहोचत नाही. जेवढी माहिती परीक्षेला पडणार आहे त्याच्यापर्यंत आपण जातोय. खोलपर्यंत जर का गेलो तर आपल्या विषयाच्या वरून आपण भरकटणार आहे गोष्टीला, ठीक आहे. तर त्यामुळे तितक्या खोलमध्ये जात नाही. आता पुढे बघा, डॅटममध्ये आपण हवाला बघू आता, जिओडेटिक डॅटम और होरिझॉन्टल डॅटम. आता जिओडेटिक डॅटम और होरिझॉन्टल डॅटम कोणता असतो बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल काय, की जर मी एखाद्या पॉईंट, समजा मी बोललो आग्रा, तर आग्राची पोझिशन सांगा बरं का. मग तुम्ही काय म्हणतात, तुम्ही त्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड, राईट का, ज्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त मराठीमध्ये म्हणतो आपण. अक्षवृत्त आणि रेखावृत्त या 2 पॉईंटच्या याच्यामध्ये काय सांगतात, त्याची पोझिशन सांगतात तुम्ही, बरोबर की नाही. मग त्याची पोझिशन तुम्ही सांगितली. मग लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक पृथ्वीवरती असणारे जेवढे काही पोझिशन, आता तुम्ही जर का असं बोलले की समजा एखादं शहर आहे, एखादी शहरची पोझिशन काय आहे, तर तुम्ही ते पोझिशन सांगण्यासाठी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचा वापर करतात. तर लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचा तुम्ही वापर करत आहेत, पण त्याच्यासाठी काही ना काही डॅटम तर असेल ना. मग लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य काय आहे की लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड ही जी की तुम्ही पोझिशन सांगत आहेत त्याचा कोणता तरी रेफरन्स असेल, त्याचा कोणता तरी डॅटम असेल, तर जो त्याचा डॅटम आहे त्या डॅटमला आपण काय म्हणतो, त्याला जिओडेटिक डॅटम और होरिझॉन्टल डॅटम म्हणतो. तर लक्षात घ्या, जिओडेटिक डॅटम किंवा होरिझॉन्टल डॅटम जो की असतो त्याच्या रिस्पेक्टने आपण एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटची पोझिशन सांगतो इन टर्म ऑफ लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. तो लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडच्या टर्ममध्ये जेव्हा तुम्ही पोझिशन सांगत आहात तर त्यासाठी जो काही डॅटम असेल तो डॅटम आपला होरिझॉन्टल डॅटम असतो किंवा जिओडेटिक डॅटम असतो. त्याचा आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, ठीक आहे. नंतर मग दुसरा काय असतो आपला व्हर्टिकल डॅटम. आता व्हर्टिकल डॅटम म्हणजे काय, तुम्हाला माहिती, तुम्ही पृथ्वीवरती असतात, बरोबर की नाही, पृथ्वीवरती असतात. एखाद्या पॉईंटची इलिव्हेशन जर का तुम्हाला सांगितले तर तुम्ही इलिव्हेशन कसं मेजर करतात, मीन सी लेवलपासून. तर मीन सी लेवलला रेफरन्स मानून तुम्ही काय करतात, एखाद्या पॉईंटचं इलिव्हेशन सांगतात. तर तो जो काही तुमचा डॅटम म्हणतो त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल डॅटम. मग इलिव्हेशन मेजर करण्यासाठी जो काही डॅटम असतो आपला, लक्षात घ्या, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड मेजर करण्यासाठी जो आपला डॅटम असतो त्याला आपण जिओडेटिक डॅटम म्हणतो, राईट. इलिव्हेशन मेजर करण्यासाठी जो काही आपला डॅटम असतो त्याला आपण व्हर्टिकल डॅटम म्हणतो. या व्हर्टिकल डॅटममध्ये तुम्ही मीन सी लेवलला डॅटम कन्सिडर करतात, राईट. पुन्हा लोकल डॅटम असतो. आता लोकल डॅटम म्हणजे काय बरं का, लोकल डॅटम आणि ग्लोबल डॅटम अशी 2 डॅटम असतात. लोकल डॅटम आणि ग्लोबल डॅटम. आता मी
तुम्हाला ग्लोबल डॅटम म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला की पृथ्वी आपली जिओइड असते, बरोबर का. मग पूर्ण पृथ्वीला कव्हर करणारा असा इलॉफ साईड तुम्ही इलॉफ साईड काढतात आणि या इलॉफ साईडला रेफरन्स पकडून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात वेगळ्या. लॅटिट्यूड, इलिव्हेशन यांना सोडून दुसऱ्या काही गोष्टी असतील त्यांना ज्यांच्या पोझिशन तुम्ही सांगत असतात, राईट का. तर दुसरं काही सांगत असणार तुम्ही, तर लक्षात घ्या त्याला म्हणतो आपण ग्लोबल डॅटम. तर पूर्ण पृथ्वीला कव्हर करणारा हा जो काही इलॉफ साईड आहे त्याला डॅटम कन्सिडर करून आपण बाकीच्या गोष्टी सांगत असतो. तर हा जो डॅटम झाला याला ग्लोबल डॅटम आपण म्हणत असतो. परंतु लोकल डॅटम काय असतो बरं का, तो आता तुम्हाला दिसायला भेटेल की समजा हा जो काही आपला जिओइड आहे, आपला जिओइड आहे आणि इथं मी राहतोय, तर लोक काय करतात माहिती आहे का, आपला जो काही आपलं जे काही समजा एखादं शहर इथं येते, तो एखादा कंट्री इथं येते. प्रत्येक कंट्रीसाठी लोकल डॅटम असतो. प्रत्येक कंट्रीचा वेगळा लोकल डॅटम असतो. पूर्ण जगाचा एक वेगळा डॅटम असतो, राईट का. पूर्ण कंट्रीचा जो काही स्पेशल कंट्रीचा तो पण वेगळा डॅटम असतो. तो प्रत्येक कंट्रीचा वेगळा डॅटम आहे, पूर्ण जगाचा वेगळा डॅटम आहे. पूर्ण जगाचा जो डॅटम आहे त्याला ग्लोबल डॅटम, एखाद्या कंट्रीचा जो डॅटम असतो त्याला लोकल डॅटम आपण म्हणतो, राईट का. आणि लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडसाठी जो काही आपला हवाला झाला आणि इलिव्हेशनसाठी हवाला झाला. मग आता मला काय दिसायला भेटते बरं का, की मला फक्त जो आहे ना एवढी कंट्री आहे, तर एवढी जर का कंट्री असेल तर लोक काय करतात माहिती आहे का, एवढूसा म्हणजे काय करायचं माहिती आहे का, तर ती जी काही पृथ्वी आहे समजा आता 3 डायमेन्शनल पृथ्वी आहे, एक चेंडू अजूम करा आणि तो चेंडू जो काही आहे ना ॲक्च्युली तो चेंडूचा शेप जिओइड सारखा आहे. तो एखादा दगड, एक बटाटा घ्या, तो वेगवेगळा बटाटा जो आहे ना तो बटाटा अजूम करा. एखादा हा बटाटा पडलेला आहे आणि या बटाट्याच्या या ठिकाणी असणारे लोक राहत आहेत. तर तुम्ही बरोबर काय करायचं माहिती आहे, त्या बटाट्यामधून एकदम बरोबर असा जिओइड शेप काढून फेकायचा. तर जिओइड जर तुम्ही असं सरफेस जर काढून टाकला ना, तर तुम्हाला दिसायला भेटेल की तुम्ही पृथ्वी बरोबर ना झिरोवरती आहात. लक्षात सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही काय करतात, जर का समजा मी असा जर का अजूम केला, तर असा अजूम जर तुम्ही करतात ना पूर्ण जगाचा जेव्हा तुम्ही अजूम करतायत ना, तर या देशासाठी अवघड काय होऊन जातं की इथून तो मेजर करतो, इथून त्याला मेजर करावं लागतं. मग तो काय करतो, तसं नाही करत. त्याची जी काही जागा आहे ना, ती कंट्री जी काही जिथं लोकेट असेल ना, तो सरफेस जो आहे ना तोच झिरो असायला पाहिजे, तोच रेफरन्स असायला पाहिजे. त्याची जी काही कंट्री आहे त्या कंट्रीसाठी त्याचा सरफेस जो आहे ना तोच झिरो असायला पाहिजे. त्यासाठी तो काय करत असतो, एवढूसा अजूम करून टाकतो. तुम्हाला असेल ते डायग्राम पुढे त्याच्यावर. सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रत्येक देशाला जो काही आहे, प्रत्येक देशाचा एक डॅटम असतो, राईट का. प्रत्येक देशाचा डॅटम असतो त्याला लोकल डॅटम म्हणतो. पूर्ण जगभराचा एक डॅटम असतो त्याला ग्लोबल डॅटम म्हणतो, राईट का. तर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड ज्याच्या रेफरन्सने तुम्ही मोजता त्याला आपण जिओडेटिक डॅटम किंवा हॉरिझॉन्टल डॅटम म्हणतो. आणि उंची मेजर करण्यासाठी तुमच्याकडे ग्लोबल डॅटम असतात. मग आता काय झालं बरं का, जो डाटा तुम्ही आणलेला होता कुठून, रिमोट सेन्सिंगकडून तुम्ही डाटा आणला होता, एखादा सर्व्हेअरकडून तुम्ही डाटा आणला होता, राईट का. तो इकडून तिकडून तुम्ही डाटा तो आणला आणि तो डाटा तुम्ही काय दिला, तो डाटा तुम्ही इनपुट म्हणून दिला. इनपुट म्हणून दिलेला डाटा कॅप्चर झाला. कॅप्चर कोणी केला, आतमध्ये असणारा सॉफ्टवेअरने. तो आतमध्ये असणारा सॉफ्टवेअर काय करत असतो, तो डाटा जर का समजा तो डाटा जर का डिस्टिंक्ट असेल, तो डाटा जर का समजा कंटिन्युअस असेल किंवा डिस्टिंक्ट असेल, तो कंटिन्युअस किंवा डिस्टिंक्ट डाटा जर का असेल त्याच्यानुसार तो काय करणार, त्याला रास्टर किंवा त्याला वेक्टरमध्ये कन्वर्ट करून टाकणार. तर तो सॉफ्टवेअर काय करणार, त्याला रास्टर किंवा वेक्टरमध्ये कन्वर्ट करून टाकणार. आता तुम्हाला दिसायला काय भेटणार, जर समजा त्याने वेक्टरच्या स्वरूपात जर का कन्वर्ट करून टाकलं, तर वेक्टरच्या स्वरूपामध्ये पॉईंट असतो, लाईन असतात आणि पॉलिगॉन असतो, बरोबर की नाही. मग तुम्हाला या पॉईंटची काय दिसायला भेटेल बरं का, आता आतमध्ये जेव्हा आपण पाठवतोय तो तुम्हाला या पॉईंटची डायरेक्ट काय दिसायला भेटेल, पॉईंटची लोकेशन दिसायला भेटेल. तो एखादा जो काही एरिया आहे त्या एखाद्या एरियाच्या लोकेशन तुम्हाला दिसायला भेटून जाते. हे 2 पॉईंट आहेत पर्टिक्युलर, याचे लोकेशन दिसायला भेटतील. हे सगळे लोकेशन का दिसायला भेटतात आपल्याला, कारण की आपण काय करून चालतोय, लक्षात घ्या. आपण काय करतोय किंवा सुरुवातीला काय होतंय, जेव्हा तुम्ही डाटा त्याला पाठवून देतायत ना, तुम्ही काय करतात, तुम्हाला माहिती समजा की हा जो काही पॉईंट आहे ना, या पॉईंटचं रेफरन्स काय तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही जर का तिथे टाईप केला का, तो फिक्स बसून गेला त्याच्यामध्ये, तो डाटा बेसमध्ये एकदम पॅक झाला. मग नंतर का तुम्ही टाकलं ना आता की कॉम्प्युटरमध्ये जर का टाकला की 38 डिग्री याच्यावरती कोणता पॉईंट आहे, तर तुम्हाला बरोबर तो पॉईंट दाखवणार ते, बरोबर की नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की जो काही आपला रिअल डाटा आहे त्या रिअल डाटाला तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये पाठवतायत आणि सॉफ्टवेअरमध्ये पाठवल्यानंतर तो वेक्टर किंवा रास्टरच्या स्वरूपामध्ये होतो. जेव्हा वेक्टरच्या स्वरूपामध्ये होतो तो प्रत्येक पॉईंट जो काही आहे ते प्रत्येक पॉईंटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती दिसायला भेटते. आणि प्रत्येक पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉन त्याची माहिती कशी दिसायला भेटेल, तुम्हाला लोकेशनच्या स्वरूपामध्ये, पोझिशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसायला भेटेल. असा सगळा डाटा आपला पॅक होत चाललाय मध्ये, ठीक आहे. तो सॉफ्टवेअरमध्ये सगळा डाटा जो आहे ना पॅक होत चाललाय. अशा पद्धतीने म्हणजे सगळा डाटा पॅक होत चाललाय. तो डॅटमबद्दल तुम्हाला कळून गेलं, ठीक आहे. तो रेफरन्स सर्पस काय असतो, डॅटम काय असतो त्याच्याबद्दल मी सांगितलं. नंतर जिओडेटिक डॅटम अप्रोप्रिएट पोझिशन ऑफ द रेफरन्स इलोपसाइड इज टर्म ॲज द जिओडेटिक डॅटम इज रेफरन्स इलोपसाइड विल हॅव डिफाईन द ओरिजिन अँड सेंटर ऑफ ओरिएंटेशन. सांगायचं तात्पर्य हे तेच आहे, तो जे पृथ्वी असते त्या पूर्ण पृथ्वीचं ओरिएंटेशन आणि सेंटर जो काय आहे आपल्या पर्टिक्युलरली एकच दिसायला भेटतो. आणि जेव्हा तुम्ही लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सांगत असतात ते या रेफरन्सच्या रिस्पेक्टने सांगत असतात. पुढे डायग्राम आहे त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल ते, ठीक आहे. तो ग्लोबलमधला हवाला पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील, लक्षात राहू द्या. ओरिजिनल काय सांगितलं तुम्हाला मी, ओरिजिनल डॅटम म्हणजे काय, तर ओरिजिनल डॅटम इज वन दॅट मेजरिंग द स्पेसिफिक पोझिशन ऑफ द अर्थ सरफेस, राईट का. तो ओरिजिनल डॅटम असा डॅटम आहे जो काय करत असतो, स्पेसिफिक पोझिशन हे करत असतो, ठीक आहे, अर्थवरची. पुढे जर केलं तर काय,
ठीक आहे. तो कोऑर्डिनेशन सिस्टीम सच ॲज द लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. तो ओरिजिनल डाटामध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल आता लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडबद्दल आपण बात करत आहोत. लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं ना, तो कोऑर्डिनेशन सिस्टीम सच ॲज लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तुम्ही ज्याच्या रिस्पेक्टने सांगत असणार ते आपली ओरिजिनल डॅटम असते. व्हर्टिकल डॅटम कोणती असते तर मेजरिंग द इलिव्हेशन ऑफ द पेसिकल पॉईंट ऑन द अर्थ. तो अर्थवरचा पेसिकल पॉईंट तुम्ही ज्याच्या रिस्पेक्टने मेजर करत असतात तो व्हर्टिकल डॅटम झाला. राईट. नंतर आता कोऑर्डिनेट सिस्टीम दोन प्रकारचे असतात, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम आणि प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम. मी तुम्हाला याच्याबद्दल वरवरची माहिती सांगून देतो. बघा स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय बरं का, जी ही पृथ्वी आहे एखाद्या पृथ्वीचा तुम्ही पॉईंट सांगतात तो एखाद्या पृथ्वीचा पॉईंट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट ओरिजिनल डॅटम किंवा त्याला जिओडेटिक डॅटमच्या रिस्पेक्टने म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. मग लक्षात घ्या स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये काय असते लॅटिट्यूड असतो, लॉन्जिट्यूड असतो, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड. लक्षात घ्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड हे जे तीन असतात याला म्हणतो आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर लक्षात घ्या एखाद्या पर्टिक्युलर पृथ्वीवरच्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटची पोझिशन सांगत असताना तुम्ही 3 डायमेन्शनल यूज करतात लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड. तर ती जी काही सिस्टीम असते त्याला म्हणतो आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. तर तुम्ही नकाशावरती जर का याच्या मोबाईलवरती जर गेलात मॅपवरती झुमझुम करत एखाद्या पॉईंटची जर का तुम्ही हे बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसायला भेटते त्याची लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि काय दिसायला भेटते अल्टिट्यूड. नंतर प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय तुमच्या आता आपल्या घरामध्ये एखाद्याच्या घरामध्ये घरामध्ये बघा किंवा तुम्हाला शाळेमध्ये दिसायला भेटेल. शाळेमध्ये ना असे नकाशे लावलेले असतात जगाचा नकाशा भारताचा नकाशा. तर लक्षात घ्या हा जो काही नकाशा असतो ना हा प्रोजेक्टेड नकाशा असतो. लक्षात घ्या तो जो नकाशा असतो तो 3 डायमेन्शनल थोडी असतो, तो त्याला 2D मध्ये कन्वर्ट करून टाकलेला आहे. तर लक्षात घ्या तो प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आणि स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. मग मला काय दिसायला भेटते प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण काय करून टाकतो समजा आपण असं कन्सिडर करून चला की ही पृथ्वी या पृथ्वीला ना अशा पद्धतीने बांधलेलं आहे. जर इथली जर का समजा एखादी जर का गाठ जर सोडली ना तर गाठ सोडल्यानंतर हा मोकळा होईल. जसं की एखादा फुटबॉल आहे समजा त्या फुटबॉलला जर का तुम्ही असं कुठून जर का कापला आणि त्याला जर का जमिनीवरती असं पसरून दिलं ना तर पसरल्यावर तुम्हाला कसं दिसेल ते लक्षात आहे का. सेम स्टोरी मला दिसायला भेटते. तर प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे तुम्ही काय करतात समजा हा जी नाही आपली पृथ्वी या पृथ्वीमध्ये मला एक सिलेंडर ठेवतो मी रे. अशा पद्धतीने मी काचेचा एक सिलेंडर ठेवला समजा. ठीक आहे. तो अशा पद्धतीने समजा मी काचेचा एक सिलेंडर ठेवला तर काचेचा सिलेंडर ठेवल्यावरून तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का आणि वरून तुम्ही बघतायत आणि इथून पण मी काच ठेवतोय. ठीक आहे. इथं पण मी काच ठेवतोय आणि वरून मी बघतोय. मला काय दिसायला भेटतोय की अशा पद्धतीनं मी उलटा एक भांडं आहे काचेचं. ठीक आहे. असा एक पृथ्वी आपली अशा पद्धतीने पृथ्वीचा एक सेटअप बनवला छोटासा राईट आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने उमटलेले आहे ते सगळे राईट का ही सिस्टीम आपल्याला दिसायला भेटते. आणि मी काय केलं आहे याच्यावरती उलटं काचेचं भांडं ठेवलेलं आहे. उलटं काचेचं भांडं ठेवून आपण जीटी मारतो का जीटी बघा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल तुम्ही जीटी मारत होते. तो सेम मी काय करतो वरती काचेच्या भांड्यावरती एक पेपर ठेवतो खालून लाईट लावतो आणि तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का की तुम्हाला ना वरती तुम्ही काय करणार त्याचं तुम्ही स्केच काढणार तो तुम्ही प्रोजेक्शन घेऊन घेणार राईट की नाही. तो त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टेड. मग तुम्हाला ती एक पृथ्वी दिसायला भेटेल वरती एवढा जो वरचा पोर्शन आहे ना पोलरचा रिजन. तर पोलरचा रिजन तुम्हाला तिच्यावरती आलेला दिसेल. तर पोलरचा रिजन तुम्हाला आलेला दिसायला भेटतो त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम. मग घरामधला जो काही नकाशा असतो तो घरामधला नकाशा काय असतो आपला प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम असतो जो की आपल्या स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीमपेक्षा जरा वेगळा असतो राईट का. त्याला बनवलेला असतात त्या पद्धतीने. बघा तर स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम 3 डायमेन्शनल सरफेस टू डिफाइन द लोकेशन ऑफ द अर्थ. लक्षात घ्या पृथ्वीवरची लोकेशन दाखवण्यासाठी 3 डायमेन्शनलचा यूज करतात. 3 डायमेन्शनल कोणकोणते तर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि तिसरा कोणता अल्टिट्यूड. आणि 2 डायमेन्शनल किंवा प्रोजेक्टेड जो असतो त्याच्यामध्ये फक्त 2 डायमेन्शनल असतात कोणते लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. तर लक्षात घ्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडनर जर का असेल फक्त राईट का जसं की नकाशा बघा ना तुम्ही घरामध्ये लावलेला नकाशा जो असतो त्याचा पर्टिक्युलर पॉईंट तुम्हाला लॅटिट्यूड किंवा लॉन्जिट्यूडची माहिती असते अल्टिट्यूड वगैरे राहत नाही बरोबर की नाही. परंतु जर का 3 डायमेन्शनल जर का असेल तर 3 डायमेन्शनल नकाशा म्हणजे मुख्याध्यापकाकडे पडलेला जो काही पृथ्वी असते ना ती वाली. तर तिथे आपल्याला काय दिसायला भेटेल लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड 3 डायमेन्शनल दिसायला भेटत असतात. ठीक आहे. तो द स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम यूज 3 डायमेन्शनल सरफेस टू डिफाइन द लोकेशन ऑन द अर्थ अशामध्ये आपल्याला दिसायला भेटत असते. तर मग बघा आता तुम्हाला याच्या खोलमध्ये 1-2 वाक्य मी हे सांगून देतो. डाटा म्हणजे काय आपल्याला कळून गेलेले. प्रोजेक्टेड बघा प्रोजेक्टेड काय करतो आपण प्रोजेक्ट करायचं. ही पृथ्वी होती या पृथ्वीला प्रकाश लावून आपण काय करतो इकडे प्रोजेक्ट करून टाकतो. अशा पद्धतीने प्रोजेक्ट करायचे. प्रोजेक्टेड जे काय प्रोजेक्शन शिकायचं आपल्याला 3 प्रकारचे प्रोजेक्शन असतात ते प्रोजेक्शन शिकवायचे तुम्हाला. ठीक आहे. ते बघा हे प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. मी काय करतो ही पृथ्वीला वरती काच ठेवला आणि त्याला जो काही वरचा सरफेस आहे ना त्याला जर का प्रोजेक्ट करून टाकला ना वरती तर त्याला म्हणतो आपण प्लॅनर प्रोजेक्शन. काय म्हणतो त्याला आपण प्लॅनर प्रोजेक्शन. तो प्लॅनर प्रोजेक्शन म्हणजे तुम्हाला ते वरती जो काही काचेचा कागद लागला आहे त्याच्यावरती जे काही उमटल त्याच्यावरती तुम्ही काय करणार बरं का त्याचे तुम्ही डायमेन्शन लिहिणार राईट का. तो 2 डायमेन्शनल लिहिणार. 2 डायमेन्शनल पण काय लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड लिहून टाक. तो ते जे काही बनणार आहे ती प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीममधली त्याला म्हणतो आपण प्लॅनर प्रोजेक्शन म्हणतो आपण. पुढचं सिलेंडर प्रोजेक्शन म्हणजे काय ही पृथ्वी
आहे ना त्याच्या आजूबाजूला हे भांडं तुम्ही अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि काय करतायत त्याला इकडून बघतायत. इकडून जेव्हा तुम्ही बघणार इकडून बघून तुम्ही काय करताय त्या कागदावरती उमटवतायत म्हणजे लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हे काचेचं भांडं आहे. या काचेच्या भांड्याला तुम्ही व्हाईट कागद जो आहे ना तो रॅप केलेला आहे, असं गुंडाळलेला आहे आणि आतमध्ये ना बल्ब पेटवतायत. तो कुठे ती जी पृथ्वी आहे ना त्या पृथ्वीच्या आतमध्ये बल्ब पेटवतायत. त्यामुळे त्याचं प्रोजेक्शन या कागदावरती उमटेल आणि तुम्ही पेन्सिलीने असं उमटून घेतात. पेन्सिलीने उमटून झाल्यानंतर तो कागद जर का तुम्ही असं जमिनीवरती पसरवला तर तुम्हाला ते प्रोजेक्शन दिसायला भेटेल की नाही, राईट का. त्याला म्हणतो आपण सिलेंड्रिकल प्रोजेक्शन. तो सिलेंड्रिकल प्रोजेक्शन अशा पद्धतीने दिसायला भेटेल. हा वरचा झाला प्लॅनर प्रोजेक्शन, सिलेंड्रिकल प्रोजेक्शन. एक असतो कोनिकल प्रोजेक्शन. मग पृथ्वीवरती आपण काय करत असतो, पृथ्वीवरती अशा पद्धतीने आपण कोन काढणार, राईट का. तुम्ही एक कोन ठेवून घ्या पृथ्वीवरती, खालून त्या पृथ्वीमध्ये बल्ब चालू करा, वरती कोन ठेवा आणि त्याच्या प्रोजेक्शनवरती त्या कोनवरती घेऊन घ्या, तर तुम्हाला जे दिसायला भेटेल त्याला म्हणतो आपण कोनिकल प्रोजेक्शन. तो कोनिकल प्रोजेक्शन, सिलेंड्रिकल प्रोजेक्शन, प्लॅनर प्रोजेक्शन असे 3 प्रकारचे प्रोजेक्शन आपल्याला दिसायला भेटत असतात. हे बघा, हे जे ना आता ही पृथ्वी होती वरून तुम्ही बघितलंय बघा, त्याचं वरून कसं दिसायला भेटणार. तर हे जे काही तुम्हाला दिसायला भेटणार याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण प्लॅनर प्रोजेक्शन. तो प्लॅनर प्रोजेक्शन म्हणजे आता कागदावरती आणून टाकल्यानंतर 2 डायमेन्शनल सिस्टीम झाली. तर 2 डायमेन्शनल सिस्टीम आपल्याला दिसायला भेटते, प्लॅनर प्रोजेक्शनचे उदाहरण दिसायला भेटते. पुढे जर बघायला गेलं तर काय ते बघा, पुढे हे बघा, हे असं करतात, असं उमटून घेतात, त्याला प्रोजेक्ट करून टाकायचं खाली. ठीक आहे, प्रोजेक्ट करून टाका. हे वाला बघा, हे वाला. ठीक आहे, तर हे बघा, हा झाला आपला हा झाला सिलेंड्रिकल. तो कोनिकल, सिलेंड्रिकल अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्शन घेऊन काय करतात त्याला 2 डायमेन्शनल बनवून टाकतात. तर 3 डायमेन्शनल सिस्टीमला तुम्ही 2 डायमेन्शनल बनवून टाकतात म्हणजे प्रोजेक्शन घेऊन घेतात. अशाप्रमाणे मला ते दिसायला भेटते. पुढे गेलात तर काय, हे अजून ते खोलमध्ये तेवढं सांगायचा प्रयत्न केला मी पुन्हा. हे तेच हे बघा, हे पृथ्वी जी काही आपली ती पृथ्वी जी काही आहे ॲक्च्युली जवळ इलोपसाईडच्या दिसायला भेटते, पण ॲक्च्युली इलोपसाईडनी परफेक्ट. मग आपण परफेक्ट इलोपसाईड जेव्हा बनवून टाकतो, तो परफेक्ट इलोपसाईड जेव्हा बनवून टाकतो आपण, तर ती एक परफेक्ट इलोपसाईडच्या रिफरन्सनं जेव्हा तुम्ही मेजर करता त्याला काय म्हणतात तुम्ही, कोणतं डॅटम, तर त्याला म्हणतात तुम्ही आपला ग्लोबल डॅटम. ठीक आहे, ग्लोबल डॅटम, लोकल डॅटम काय असतो लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही. हे बघा, या अशा पद्धतीची बात करतो. हा झाला आपला ग्लोबल डॅटम, राईट का, सगळ्या याचा तो ग्लोबल डॅटम. एक्झाम्पल ऑफ द WGS84 डॅटम जो काय आहे तो आपला ग्लोबल डॅटम असतो. नंतर पुढे बघा, हे बघा, हे प्रोजेक्शन ह्या अशा पद्धतीने तुम्ही नकाशा बघतात ना, ते का प्रोजेक्शन. तो 3 प्रकारचे प्रोजेक्शन तुम्हाला सांगितले बघा. तो जेव्हा तुम्ही कन्वर्जन ऑफ द फ्रॉम द 3 ग्लोब, तो जे काही मुख्याध्यापकाच्या याच्यावर पडलेला तो ग्लोब आहे तो 3 डायमेन्शनल, त्याला जेव्हा तुम्ही 2 डायमेन्शनलमध्ये कन्वर्ट करून टाकतात तर असा शेप जो आहे तो असा होऊन जातो, बरोबर आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला कळून जाईल ती, बरोबर की नाही. मग दिसायला काय भेटतं की अशातला असा होऊन जातो. बघा, जेव्हा तुम्ही त्याचं प्रोजेक्शन घेता 2 डायमेन्शनलमध्ये जेव्हा कन्वर्ट करून टाकतात तर त्याचं कन्वर्जन अशा पद्धतीने होऊन जात असतं. तर ही सगळी माहिती जी काही आहे ही टोटल माहिती, ही सगळे जे काही हे जे काही सगळं GIS मध्ये घडतं, हे सगळं GISच्या अभ्यासक्रमामध्ये हे तुम्हाला दिसायला भेटते. बघा, या व्यक्तीने कशा पद्धतीने प्रोजेक्शन केलं, त्याची पृथ्वीच्या आजूबाजूला असा कागद रॅप केला आणि कागद रॅप करून जो काही आहे त्याने काय करून टाकलं, अशा पद्धतीने बनवून टाकलं. तो हा नकाशा बनून जातो आपला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय यूज करत असतो. हे बघा, तुम्हाला काय दिसायला भेटेल की ग्लोब जो होता तो ॲक्च्युली स्पेरिकल शेपमध्ये होता, तर तुम्हाला दिसायला काय भेटेल की कर्व शेपमध्ये आहे. परंतु जेव्हा तुम्ही त्याला याच्यावरती बनवतात ना त्याच्यामधलं अंतर बघा स्ट्रेट दिसायला भेटतं. तर त्याचे खूप सारे डिसएडव्हान्टेज वगैरे दिसायला भेटतात. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला याच्यावरून क्वेश्चन काही विचारणार नाही ते, परंतु लक्षात घ्या काय सांगायचं तुम्हाला की GIS सिस्टीममध्ये मी क्वेश्चन आणणार आहे, त्याच्यावरती मला दिसले होते 2-3 क्वेश्चन, त्यामुळे मी तुम्हाला टॉपिक जास्त डीपमध्ये शिकवायचा प्रयत्न केला. तर तुम्हाला जे काही आहे जर विचारलं बी की तुम्हाला विचारतील ते ग्लोबल डॅटम काय असतो, ओरिजिनल डॅटम, ग्लोबल डॅटम, सगळे डॅटमबद्दल तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं. नंतर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडबद्दल मी सांगून देतो, आता लक्षात घ्या काय असते. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, 3 डायमेन्शनल पृथ्वी आपली. इथं असेल आकृती पुढे, हां हे बघा रे, तो ही 3 डायमेन्शनल पृथ्वी आपली, बरोबर. 3 डायमेन्शनल पृथ्वी तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, की पृथ्वीचा हा जो मधला पोर्शन असतो हवाला, राईट का, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण इक्वेटर. तो इक्वेटर असतो, हा इक्वेटर सगळ्यात मोठा काय असतो आपला लॅटिट्यूड. तो सगळ्यात मोठा लॅटिट्यूड कोणता असतो, सगळ्यात मोठा लॅटिट्यूड जो असतो सगळ्यात मोठा लॅटिट्यूड, तो सगळ्यात मोठा लॅटिट्यूड आपला इक्वेटर असतो. या इक्वेटरवरती आपल्याला 0 डिग्री दिसायला भेटत असते. हा इक्वेटर काय करत असतो, नॉर्थर्न हेमिस्फियर आणि साऊथर्न हेमिस्फियरला डिवाइड करून टाकणारा हा आपला काय असतो, तो आपला लॅटिट्यूड असतो. तो सगळ्यात मोठा लॅटिट्यूड जो असतो त्याला इक्वेटर असे म्हणतात. इक्वेटरवरती तुम्हाला 0 डिग्री दिसायला भेटणार आहे, राईट का. इक्वेटर काय करतो, नॉर्थर्न हेमिस्फियर आणि साऊथर्न हेमिस्फियरमध्ये तुकडे करून टाकत असतो, राईट. मग मला काय दिसायला भेटतंय की हा सगळ्यात मोठा लॅटिट्यूड आहे, परंतु हे पण लॅटिट्यूड असतात बघा. हा वाला लॅटिट्यूड, खाली पण लॅटिट्यूड असतात, हा वाला लॅटिट्यूड. मग तुम्हाला काय दिसायला भेटणार की नॉर्थर्न साईडला जाणारे हे वाले लॅटिट्यूड तुम्हाला दिसायला भेटतात, हा वाला, राईट का. तो इथे 0 डिग्री असते, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री करत तुम्ही 90 डिग्रीपर्यंत इकडे जातात, राईट की नाही. तो तुम्ही 0 पासून नॉर्थकडे जातायत 90 कडे, राईट का. आणि इकडे जर का बघायला गेलात तर इकडे पण आहे -10, -20. तो साऊथकडे जेव्हा जातो आपण तेव्हा मायनसमध्ये मेजर करतो.
तर सांगायचं का तात्पर्य काय आहे की ज्या आडव्या रेषा असतात या आडव्या रेषांना आपण लॅटिट्यूड म्हणतो. सगळ्यात मोठी लॅटिट्यूड जी असतो त्याला इक्वेटर म्हणतो. इक्वेटरवरती 0 डिग्री असते आणि अशा पद्धतीने मेजर करत जातो. तर तुम्हाला काय दिसायला भेटणार बरं का, लॅटिट्यूड जो काय आहे नॉर्थनकडे जर तुम्ही जात असणार तर मी व्हॅल्यू काय सांगणार, समजा ही वाली लाईन आहे, ही वाली लाईन, या ही वाली लाईनची ना 20 डिग्री दिसायला भेटते. तर मी याला कसं लिहिणार बरं का, 20 नॉर्थ, तो 20 डिग्री नॉर्थ लिहून देणार. तर 20 डिग्री नॉर्थचा मिनिंग काय होतं तुम्हाला कळून जाईल लगेच, की नॉर्थच्या साईडला हा वाला तो इक्वेटर आहे. लक्षात आलं. तर इक्वेटर म्हणजे सगळ्यात मोठा लॅटिट्यूड असतो. तर लॅटिट्यूड जे काय 0 पासून 90 कडे आणि 0 पासून -90 कडे असतात. 0 पासून 90 कडे जे असतात ते नॉर्थनकडे असतात, 0 कडून -90 कडे असतात ते साऊथरकडे असतात. आणि जो इक्वेटर असतो सगळ्यात मोठा लॅटिट्यूड हा नॉर्थन आणि साऊथर्न हेमिस्फिअरला डिवाइड करत असतो. ठीक आहे. आता पुढे जर गेलात तर काय बरं का, तर पुढे आपल्याला काय दिसायला भेटतं, हा वाला पोर्शन तो बघा बरं. आता नॉर्थन हेमिस्फिअर आणि साऊथर्न हेमिस्फिअर अशा पद्धतीने आपण हे करून टाकले हा पोर्शन. ओके, तो नॉर्थन आणि साऊथर्न हे असं दिसायला भेटते तुम्हाला. आता हे बघा, ज्याला अजून जास्त माहिती पडला की हा इक्वेटर झाला, हा आपला ट्रॉपिकल आणि याला कॉपिट आपण म्हणतो त्याला मकर वृत्त, राईट का, रेखावृत्त. तो वाला भाग तो भूगोलमध्ये शिरून जाईल, तेवढं काही मध्ये जायचं गरज नाही. लॅटिट्यूड लॉजिट्यूड तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, ते सांगत होतो. आता बघा, हा जो असतो आपला हा प्राईम मेरिडियन म्हणजे काय बरं का, नॉर्थन पोल आणि साऊथर्न पोलमधून जाणारी जे काही हे दिसायला भेटतात ना, याला म्हणतो आपण प्राईम मेरिडियन. तो प्राईम मेरिडियन जो काय आहे हा 0 डिग्रीवरती असतो. आणि हा प्राईम मेरिडियन काय करणार बरं का, हा तुम्हाला दिसायला भेटणार की इकडचा हा वाला पोर्शन आपला झाला, हा झाला इकडचा ईस्टर्न आणि हा झाला इकडचा वेस्टर्न. तो ईस्टर्न आणि वेस्टर्न जो काही हेमिस्फिअर आहे त्याला डिवाइड करायचं काम करून टाकतो. आणि हे पण तुम्हाला बाकीच्या, तो सगळ्यात मोठी मेरिडियन जी की असते ती सगळ्यात मोठी मेरिडियन कोणती असते, ती प्राईम मेरिडियन असते. तो या छोट्या छोट्या मेरिडियन आहेत, या छोट्या छोट्या मेरिडियनला आपण तो लक्षात घ्या, सगळ्यात मोठी मेरिडियन जी असते तिला प्राईम मेरिडियन म्हणतात. किंवा सगळ्यात मोठी जी की हे असते लॉन्जिट्युडनल, तो सगळ्यात मोठी लॉन्जिट्यूड जी काही असते तिला काय म्हणतो आपण, प्राईम मेरिडियन. तो प्राईम मेरिडियन सगळ्यात मोठी लॉन्जिट्यूड आहे, राईट का. हे छोट्या छोट्या लॉन्जिट्यूड आहेत. मग तुम्हाला काय दिसायला भेटतात की तुम्ही हे प्राईम मेरिडियन पासून असं घुमत इकडे, राईट का, अशा पद्धतीने. तर ते आता 3D मध्ये दाखवायला हे होईल. काय करतात, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 180 पर्यंत असं घुमतो तो. आणि इकडे तो म्हणजे सांगायचं काय आहे की लॉन्जिट्यूडनल जे काय आहे ते 0 पासून 180 पर्यंत असतात. आणि 0 पासून लॉन्जिट्यूडनल 0 पासून 180 पर्यंत असतात आणि लॅटिट्यूड 0 पासून 90 पर्यंतच असतात. तर अशा पद्धतीने आपण काय करत असतो, ती पृथ्वी अख्खी भरलेली असते. हे बघा, अशा रेषा, या उभ्या रेषा आणि आडव्या रेषा. मग आपण एखाद्याची जर का पोझिशन सांगायला गेलो तर पोझिशन कशा पद्धतीने सांगतो बरं का आपण, तर पोझिशन कसा, हा 0 आहे आणि हा 0 आहे. हा इथं जर का असेल तर तुम्ही काय करतात, बरोबर इक्वेटरपासून अँगल मेजर करणार, याच्यापासून तुम्ही अँगल मेजर करणार. तो पर्टिक्युलर अँगल तुम्हाला दिसायला भेटतो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड. आणि तिथली अल्टिट्यूड जर सांगून दिली तर तुम्ही 3 डायमेन्शनल सिस्टीममध्ये पोहोचून जातात. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. प्राईम मेरिडियन जो काही असतो तो प्राईम मेरिडियन कुठून जातो आपला लक्षात घ्या. आपला प्राईम मेरिडियन कुठून जातो, तर त्याला ग्रीनविच म्हणतात. तर ग्रीनविचबद्दल तुम्हाला विचारून घेत असतात, तर ग्रीनविचमधून आपला जात असतो. तर अशा पद्धतीने जे काही आहे रिमोट सेन्सिंगबद्दल तुम्हाला विचारलं, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडबद्दल तुम्ही सांगायचं. नंतर पुढे आता रिमोट सेन्सिंगकडे आपण येऊया. रिमोट आपलं GIS कडे येऊया. तो GIS बद्दल तुम्हाला बद्दल मी तुम्हाला सांगून दिले की GIS जी आहे ती कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम असते, राईट का. तो तिला काय लागत असते, तर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डाटा, पीपल आणि ऑर्गनायझेशन, कलेक्टिंग, स्टोरिंग, ॲनालिसिंग असे सगळे शब्द भरलेले आहेत. हे सगळं कव्हर केलेलं आहे. आता लक्ष द्या इथून. चला, तर मला काय दिसायला भेटते की समजा एखादा एरिया मी घेतला. एखाद्या एरियामध्ये मला काय दिसायला भेटते, एखाद्या एरियामधली ड्रेनेज सिस्टीम आहे, लँड यूज पॅटर्न आहे, रोड नेटवर्क आहे, वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, टोपोग्राफी आहे. एकाच पर्टिक्युलर एरियामध्ये एवढी इन्फॉर्मेशन मी घेऊन आणली. टोपोग्राफीची इन्फॉर्मेशन घेऊन आणली, ड्रेनेज सिस्टीमची इन्फॉर्मेशन घेऊन आणली आणि तुम्हाला म्हटलं की मॅपवरती प्लॉट करा. आता जेव्हा तुम्ही मॅपवरती प्लॉट करायला जाल तर आपल्या डोक्याचं पाणी होऊन जातं. कसं पाणी होऊन जातं, ड्रेनेज सिस्टीममध्ये काही असतील तर त्याला तुम्ही एक वेगळा पेन वापरतायत, कलर तुमच्याकडे असणारे सगळे कलर संपून जातील. एखाद्या एरियामध्ये एवढा सगळा डाटा जेव्हा तुम्ही प्लॉट करायला जातायत ना, तर मॅपमध्ये प्लॉट करायला सगळ्यात अवघड जातं ते, राईट की नाही. मग तुम्ही काय करतात, त्यासाठी आपली GIS सिस्टीम आपण काढून टाकलेली असते. GIS सिस्टीम काय करत असते, एखाद्या पर्टिक्युलर एरियाची किती पण नंबर ऑफ, तो स्पेशल नॉन स्पेशल केवढा पण डाटा असू द्या, सगळ्याला एकत्र करते आणि सगळ्याला एकत्र करून प्रत्येकाची पोझिशन पण एकदम फिक्स असते, परफेक्ट असते आणि तुम्हाला त्याची माहिती एकदम परफेक्ट देऊन असते, राईट का. याच्यापासून कोण किती दूर आहे, काय आहे, हे सगळं आपल्याला भेटत असते GIS सिस्टीममध्ये, आपल्या GIS सिस्टीममध्ये. ओके, नंतर पुढे काय बरं का, तो पुढचा पॉईंट सांगायचं एकच होतं की अशा पद्धतीने हे घडत असतं. आता हे तुम्हाला प्रश्न विचारला आहे कुठेतरी की GIS जे काय आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर परफेक्ट तुम्हाला उत्तर देता यावं, त्यामुळे पुन्हा मी त्याचं तुम्हाला हे करून देतोय. तो GISचे ऑब्जेक्टिव्ह काय बरं का, टू सपोर्ट द डिसिजन मेकिंग बेस्ड ऑन द स्पेशल डाटा. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग. आता लक्षात घ्या,
जो काही डाटा तुम्ही आता तुम्हाला जे काही इंजिनियर लोक आहेत, इंजिनियर लोक, एखादा इंजिनियर आहे त्याला काय करायचं, एखाद्या ठिकाणी काय करायचं त्याला, तर एखाद्या ठिकाणी त्याला साईटवरती डॅम बांधायचा आहे. तर त्याला जर का डॅम बांधायचा असेल तर डॅम बांधण्यासाठी तो काय करणार, मोबाईलवरती जाणार आणि एखाद्या तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये असणारा सगळ्या डाटाची माहिती अभ्यास करून घेणार. मग आता त्याला एवढं सोपं का झालं, जर का GIS सिस्टीम नसली असती तर त्याने काय केलं असतं, सगळे मॅप जमा केले असते, तो मॅप मागवले असते, ते मॅप वाचत बसले असते आपल्याला, आणि त्याला माहीत पण नाही की अजून त्याच्यामध्ये खूप सारे मॉडिफिकेशन पण झाले असते, राईट की नाही. तो 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 जो काही त्याचे डिसएडव्हांटेज आपल्याला दिसायला भेटतात. तर त्यामुळे काय की सपोर्ट डिसिजन मेकिंग बेस्ड डाटा फॉर एक्झाम्पल द इंजिनिअरिंग इव्हॅल्युएट द स्टॅबिलिटी ऑफ द GIS. तर लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य काय आहे की जे काही आपले इंजिनियर किंवा प्लॅनर लोक आहेत त्यांना डाटा जो काही आहे हा डाटा शोधायला खूप सोपा पडून जातो. तो त्यांना जे काही आहे त्यांना खूप मदत होऊन जाते. तो त्यांना डिसिजन घ्यायला पटापट डिसिजन घ्यायला सोपं होऊन जातात. तो इंजिनियर लोक जे काही आहेत, इंजिनियर लोक किंवा जे बरेचसे जे काही क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जे असतात त्यांना इन्फॉर्मेशन जे काही इझिली भेटून जाते, तर ते सोपं जातं, राईट का. तो टू सपोर्ट द decision making special data, for example what engineer geologist may evaluate the slope stability condition through the GIS engineer. तो GIS डिसिडिंग आलं का लक्षामध्ये. तो एखाद्या ठिकाणाचा अभ्यास जर करायचा असेल तर पटापट माहिती भेटून जाते, ते GIS मुळे पॉसिबल झालं, राईट. टू सपोर्ट द जनरल रिसर्च. तो जनरल रिसर्च करायचा असेल एखाद्याला तर जनरल रिसर्चला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा GIS सिस्टीम मदत करत असते. तुम्हाला दिसायला भेटेल आता GIS सिस्टीम मोबाईलमध्ये पण रन करताय, राईट की नाही. तर ते झालं. टू कलेक्ट मॅनिपुलेट यूज स्पेशल डाटा इन डाटाबेस मॅनेजमेंट. लक्षात घ्या, टू कलेक्ट मॅनिपुलेट अँड यूज स्पेशल डाटा इन डाटाबेस मॅनेजमेंट. तो आपल्याला काय दिसायला भेटतात, हे काय झाले सगळे ऑब्जेक्टिव्ह होत आहेत. तो ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्याचे, GIS सिस्टीमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे काही आहे आपले प्लॅनिंग करणारे इंजिनियर लोक त्यांना सपोर्ट करतात, रिसर्चच्या फील्डमध्ये सपोर्ट करतायत. आणि GIS सिस्टीम जे काही आहे तुम्हाला दिसायला भेटते की सगळी इकडची तिकडची अख्खी माहिती, खूप किती माहिती एखाद्या क्षेत्रात जर तुम्हाला बोललो ना, एखादा पाऊल भर जमीन जरी बघितली, त्या पाऊल भर जमीनची खूप सारी माहिती आपल्याला दिसायला भेटत असते. तिथं असणारी मातीचा प्रकार कोणता, त्या मातीच्या आतमध्ये खाली कोणत्या प्रकारचे खनिजे वगैरे असतील का, त्याच्यावरती असणारे टेम्परेचर काय, ह्युमिडिटी काय, किती सारी माहिती दिसायला भेटते. ही सगळीची सगळी माहिती GIS काय करत असते, आतमध्ये घेत असते, त्याच्यावरती प्रोसेस करत असते. तो GIS जो आहे सगळा डाटा एकत्र घेत असतो. मग आता हा बघा इथं काय एवढं सगळा माहिती कलेक्ट करते, त्याला मॅनिप्युलेट करते, राईट का, आणि स्पेशल डाटा आणि काय करते डाटाबेस. तुम्हाला दिसायला भेटणार की डाटाबेस सिस्टीम असते, आतमध्ये डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असते, ती सगळा डाटा जमा करत असते आणि तुम्हाला इझिली भेटून जाते. तो लक्षात घ्या, GIS सिस्टीम जे आहे सगळे डाटा कलेक्ट करते, मॅनिप्युलेट करत असते आणि त्याला काय करत असते तुम्हाला सांगितले सगळी बातमी ती, राईट. टू प्रोड्यूस द स्टँडर्डाइज अँड कस्टमाइज कॅटोग्राफिक प्रोडक्शन. याला कार्टोग्राफिक प्रोडक्शन म्हणजे काय, याला म्हणतो आपण मॅप. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल, आता एक बात करा, तुम्ही जर का समजा मोबाईलवरती बी टाकलं, मोबाईलमध्ये एखादा एरिया त्यातला जर का मॅप पाहिजे असेल तर तुम्ही लगेच पिन जोडली का लगेच तुम्ही काय करून घेतात, पिन जोडून तुम्ही प्रिंटरवरून ती लगेच प्रिंट काढून घेत असतात. हे सगळं कशावरून झालं बरं का, तो लक्षात घ्या, याचा मिनिंग काय होते, कार्टोग्राफिक प्रोडक्शन म्हणजे मॅप तयार करणं. मग आता कोणत्या पण एरियाचा मॅप तयार करणं खूप सोपं झालं GIS सिस्टीममुळे. तर तुम्ही कॉम्प्युटरवरती नाव टाकलं का तो एरिया तुम्हाला नकाशा दिसून जातो, जोडला का सरळ तुम्हाला नकाशा बाहेर भेटून जातो. तर GIS वरती कोणतं पण जर का तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आलं तर ते ओळखता यायला पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन येत असतो. A व B व C मध्ये येऊन जाईल. नंतर मी तुम्हाला सब सिस्टीम सांगितलं होता, आता याच्यावरती क्वेश्चन आहे मागे MCQ मध्ये, तो MCQ कव्हर करून घ्या. काय बरं का, ती इनपुट विच डील दी क्रिएटिंग द इमेज बेस GIS फ्रॉम द मल्टी जिओ डाटाबेस. बघा इनपुट कोणाला म्हणतो बरं का, लक्षात घ्या. आपण काय करत असतो बरं का, आपल्याकडे हार्डवेअर असतात, हार्डवेअरमध्ये पण बरेचसे हार्डवेअर आहे. तुम्हाला मी खूप सारे हार्डवेअर सांगून दिले. सगळ्यात मोठा आपला कॉम्प्युटर असतो. तो कॉम्प्युटरमध्ये काय असते, कॉम्प्युटरमध्ये CPU आपला असतो. CPU काय करत असतो, CPU खूप सारे कामं करून घेतो. तो कॉम्प्युटर जो काही आहे तो कॉम्प्युटरला ॲक्च्युली ओळखला कशावरून जातो, CPU वरून. तो कॉम्प्युटर जो आहे तो CPU वरून ओळखला जातो. सुपर कॉम्प्युटर आहे का दुसरा कोणता कॉम्प्युटर आहे ते कशावरून ओळखलं जातं, CPU वरून ओळखलं जातं. तर हार्डवेअरमध्ये मी तुम्हाला बरेच सांगितले होते, इनपुटसाठी हार्डवेअर, मॅनिप्युलेट करण्यासाठी हार्डवेअर असतात, डाटा आउटपुट करण्यासाठी हार्डवेअर असतात, डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्लेची स्क्रीन जी असते ती सुद्धा हार्डवेअरची काम करत असते. कीबोर्ड आपला हार्डवेअर आहे, त्या हार्डवेअरमध्ये खूप सारे दिसायला भेटतात. तुम्हाला क्वेश्चन विचारलाय मागे, तर लक्षात घ्या काय, इनपुट विच डील्स विथ दी क्रिएटिंग द इमेज बेस GIS फ्रॉम मल्टी जिओ डाटा सेट. मल्टी जिओ डाटा सेट म्हणजे काय बरं का, तुम्ही काय करतात, इकडून डाटा तिकडून डाटा तिकडून डाटा सगळा डाटा तुम्ही जमा करतायत, राईट का. सो विच डील्स विथ दी क्रिएटिंग अन इमेज बेस GIS फ्रॉम द मल्टी जिओ. तो मल्टी जिओ डाटा सेट पासून काय करते, एक इमेज बनवते, राईट का. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे
इनपुट जे काही आहे इनपुटपर्यंत कुठपर्यंत बोलायचं, सगळा डाटा जो काही आपण आणला तो डाटा आपण पाठवतो कॉम्प्युटरमध्ये, तो इनपुट म्हणून देतो. पण तिचंच काम होऊन जातं का? नाही, तितक्यात काम नाही होत. लक्षात घ्या, तुम्ही त्याला दिल्यानंतर लगेच जो काही सॉफ्टवेअर आहे ते काम करायला सुरू होणार नाही. कॉम्प्युटरवरची जे काही ना ते आपल्याला काय दिसायला भेटते, ते कॉम्प्युटरवरती आपल्याला काय दिसायला भेटणार आहे, मध्ये प्रोग्राम असतात. जोपर्यंत प्रोग्राम रन नाही करणार तोपर्यंत डाटा इकडचा डाटा तिकडे मॅनिपुलेट होणार नाही. मग तुम्ही काय केला, सगळा डाटा तुम्ही कॉम्प्युटरला पाठवल्यानंतर तो डाटा जसा तसा राहतो. तो डाटा तर तुम्ही काय करतात, तो व्हॉट विच डील्स विथ द क्रिएटिंग द इमेज बेस्ड GIS फ्रॉम द मल्टी जिओ डाटा सेट. मग तुम्हाला दिसायला भेटेल की सगळा डाटा जो एकत्र गेला आहे त्याला एकत्र एकावरती एक अशी एक वेगळी इमेज बनणार. कशी इमेज बनते बघा, अशी इमेज तुम्हाला दिसायला भेटते. तर जो डाटा तुम्ही मल्टी जिओ डाटा, हे बघा अशा पद्धतीने तो सगळा डाटा आपण त्याच्यावरती पाठवतो आणि हे आपल्याला दिसायला भेटेल की अख्खी एक इमेज तुम्हाला दिसायला भेटेल. ते झालं आता आपला ॲक्च्युली इनपुट. मग तुम्ही जो सगळा डाटा एकत्र पाठवतायत, कशाचा डाटा पाठवला, एखाद्या एरियाचा तुम्ही तापमानाचा डाटा पाठवला, नंतर एखाद्याचा एरियाचा डाटा, लोकेशनचा डाटा, खूप सारा डाटा पाठवल्यानंतर तो एकत्र तुम्ही जेव्हा पाठवतायत तो त्याची एक इमेज क्रिएट होणार आहे. तो आपला एक इनपुट असणार आहे. आता तो सगळा इनपुट जो काही आहे त्याच्यावरती काय होणार आहे, त्या इनपुटचं कन्व्हर्जन होणार डाटा कशामध्ये, रास्टरमध्ये किंवा व्हेक्टरमध्ये. मग तो कन्व्हर्जन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये मॅनिप्युलेशनचं काम होईल, प्रोसेस होईल, ॲनालिसिस होईल, मग जाऊन शेवटी आपल्याला डिस्प्लेच होतं आणि मग जाऊन आपल्याला काय दिसायला भेटतं, आउटपुट दिसायला भेटत असते. तर हा जो काही पॉईंट आहे या लक्षामध्ये घ्या, कारण की गुगलचे जे MCQ असतात ते जसे तसे परीक्षेत यायचे चान्सेस असतात. त्यामुळे हा एक MCQ होता मागं. म्हणून कुठे गेले ते, हा वाला, ठीक आहे. तो इनपुट, तो विच डील्स विथ क्रिएटिंग द इमेज. तो इनपुट जो काय आहे, इनपुट जो आहे तो इनपुट तुम्हाला काय दिसायला भेटतो, मल्टी जिओ डाटा जो आहे त्याचा एक इमेज आपल्याला बनताना दिसायला भेटेल. ती ॲक्च्युली आपली इनपुट असते. ओके, पुढे मॅनेजमेंट. द पर्पज ऑफ इफिशियंट स्टोरेज अँड रिट्रीव्ह द डाटाबेस मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचं काय काम करत असते बरं का, स्टोअर करायचं काम करते. आता हा सगळा जो काही डाटा तुम्ही आणलेला आहे याला मॅनेज करणं जरुरी आहे की नाही, तो राईट की नाही. तर त्यासाठी मॅनेजमेंट सिस्टीम असते आतमध्ये. मग तुम्हाला मी काय सांगतोय, GIS सबसिस्टीम ॲक्च्युली आपले हार्डवेअर सॉफ्टवेअर जे काय आहे ते आपले कॉम्पोनंट झाले, आतमध्ये पण असतात खूप सारे. मग ते सांगतो इनपुट. मॅनेजमेंट काय काम करतं, मॅनेजमेंट करायचं काम म्हणजे आतमध्ये स्टोअर करायचं काम, राईट की नाही. स्टोअर करायचं काम, डाटाबेसला स्टोअर करायचं काम जे काय आहे त्या डाटाबेसला स्टोअर करायचा. तो डाटा जो असतो त्या डाटाला स्टोअर करण्यासाठी आतमध्ये डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असते. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जी काही असते ते मॅनेजमेंट. ठीक आहे, तर मॅनेजमेंटमध्ये काय आहे, जो डाटा तुम्ही दिलेला आहे त्याला मॅनेज करायचं काम करते, मॅनेजमेंटमध्ये येते. नंतर प्रोसेस करणं, राईट की नाही. प्रोसेस करणं, डाटाला मॅनिप्युलेट करणं म्हणजे काय बरोबर आहे. तो मॅनिप्युलेट करणं म्हणजे जो तुम्ही इनपुटचा डाटा दिलेला आहे त्या इनपुटचा डाटा कशामध्ये आहे, तो डाटा तुमचा वेगळ्या फॉर्ममध्ये आहे, त्याला डिजिटलमध्ये कन्वर्ट करायचं काम करणं म्हणजे मॅनिप्युलेट. ओके, तो मॅनिप्युलेशन. तो डाटा मॅनिप्युलेशन, फीचर इनहान्समेंट अँड क्लासिफिकेशन ETC. डिस्प्ले मग आता सगळं काम झाल्यानंतर आतमध्ये ते तुम्हाला डिस्प्ले करतं. डिस्प्ले झालेला डाटा जो काही आहे, आपण प्रोव्हाइड द मॅप्स अँड इमेज. डिस्प्ले झालेला डाटा तुम्ही काय करत असतात, तो डिस्प्ले झालेला डाटा तुम्ही डायरेक्ट काय करून घेतात, तो तुम्ही फॉर ॲप्लिकेशनसाठी यूज करून घेतात. तो आउटपुट म्हणजे काय लक्षात घ्या, तो दिलेला डाटा जो होता तो दिलेला डाटा आपण काय करतोय, इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करून टाकतो बाय युजिंग दिस GIS, तो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. मग लक्षात घ्या, डाटाचा कन्वर्जन इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जे तुम्हाला पाहिजे, जे गरजेचं आहे ना आपल्यासाठी त्याला म्हणतो इन्फॉर्मेशन. मला जर का समजा एखाद्या शहराची माहिती पाहिजे असेल, ती माझ्यासाठी इन्फॉर्मेशन झाली. मी काय त्या सगळा डाटा बघत बसलोय का, नाही. त्याचा तर खूप सारा डाटा आहे, त्या शहराचा एवढा डाटा आहे, खूप डाटा आहे, परंतु मला तो सगळा नको आहे, जो मला पाहिजे त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. मग आता ते तुम्हाला तेवढी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन भेटते, कशामुळे पॉसिबल झालं, फक्त GIS मुळे पॉसिबल झालं. तर डाटाचं रूपांतर जे काही आहे आपण इन्फॉर्मेशनमध्ये करतो ते फक्त GIS मुळे पॉसिबल होत असतं. आता परीक्षेमध्ये विचारला जाणारा पॉईंट कोणता होता, इनपुटचा. तो इनपुट विच डील द क्रिएटिंग द इमेज बेस्ड GIS मल्टी डेटा सेट. लक्षात ठेवा, तो सगळा इनपुट जो काय ॲक्च्युली इनपुट कधी घडेल, अख्खा डाटा जो एकत्र येतो तेव्हा आपण इनपुट म्हणून आपण त्याला बोलणार आहे. पुढे तो ज्याला कोणाला लक्षात ठेवायचं आहे बघा, तो इनपुट म्हणून काय देतात तुम्ही, मॅप असेल तुमच्याकडे, सेन्सर्स असेल, राईट का, एखादी पॉप्युलेशनबद्दल, फील्डचा सर्वे असेल, रिमोट सेन्सिंग डाटा असेल, राईट की नाही. मी काय बोललो तर रे सांगा बरं का मला, रिमोट सेन्सिंग आणि हे वाला रिमोट सेन्सिंग आणि नंतर एरियल फोटोग्राफ. रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफ जो असतो तो कोणत्या प्रकारचा डाटा असतो सांगा बरं का. रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफ हा कोणत्या प्रकारचा डाटा असतो, कोणत्या प्रकारचा डाटा असतो बरं का. तर रिमोट सेन्सिंग आणि हवाला डाटा जो असतो आपला कोणता, तो आपला रास्टर डाटा असतो आपला. रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफ जो आहे तो रास्टर डाटा आपला असतो. पुढे जर बघायला गेला तर काय, तो पुढचा पॉईंट काय आता, हां, तर इथे या ठिकाणी मी काय लिहिले, हार्डवेअरबद्दल मी माहिती दिली होती की कॉम्प्युटर जो की आपला हार्डवेअर असतो आणि आतमध्ये असणारा CPU जो की आहे तो कॉम्प्युटरचा हार्ट असतो ॲक्च्युली, पण तो पण एक आपला काय इम्पॉर्टंट हार्डवेअर आहे. तर CPU लक्षात घ्या. तर आपल्याला दिसायला भेटते की सगळ्यात मोठा हार्डवेअर म्हणजे आपल्या नजरेला दिसणारा जो हार्डवेअर आहे तो आपला कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कॉम्प्युटर दिसायला भेटतात, ते डिपेंड करून जातात CPUवरती, कारण की कॉम्प्युटर जे काही हार्टसारखं काम करणारं तर CPU असतं. तर CPU आपला एक इम्पॉर्टंट काय होऊन जातो, एक हार्डवेअर होऊन जातो, राईट. नंतर कॉम्प्युटर प्रोग्राम, आतमध्ये असणारे
असणारे कॉम्प्युटर प्रोग्राम जे की असतात त्याच्यामध्ये आपण काय करतो, डाटाला स्टोअर करतो. तो डाटाला स्टोअर करून ठेवणारा, सगळ्या डाटाला स्टोअर करून ठेवणारा जे काही सिस्टीम असते त्याला डाटा मॅनेजमेंट सिस्टीम आपण म्हणतो, ज्याच्यावरती आपला प्रोग्राम. तर कॉम्प्युटर प्रोग्राम दॅट एम्प्लॉय टू ऑर्गनाइज द डाटाबेस. लक्षात घ्या, तो सगळा डाटा तुम्ही ज्याला दिलेला आहे तो डाटा जो की आहे स्टोअर होतो. कुठे स्टोअर होतो तो या शब्द लक्षात घ्या, डाटा मॅनेजमेंट सिस्टीम. त्या डाटा मॅनेजमेंट सिस्टीममध्ये स्टोअर बी होतो आणि मॅनिप्युलेट व्हायचं काम पण करतो. तो डाटा मॅनेजमेंट सिस्टीम स्टोअर करायचा आणि मॅनिप्युलेट करायचं काम करत असते. ठीक आहे, अशा पद्धतीने अपॉइंट झाला. पुढे काय बरं का, आता हे बघा, डाटा फॉर द GIS. तो कोणकोणते डाटा बघा इथे दिले काय तुम्हाला, तर प्राईम आस्पेक्ट ऑफ द GIS ॲक्विजिशन डाटा गॅदर्ड फ्रॉम द डायरेक्टली फील्ड अँड ओरिजिनल सर्वे स्पेसिफिकली कॅरी द पर्पज ऑफ द GIS इज कॉल्ड ॲज द कॅप्चर डाटा. लक्षात घ्या, तर तुम्ही जर का ओरिजिनल सर्वे, तो फील्डचा सर्वे करून जर डाटा जमा केला असेल त्याला आपण कॅप्चर डाटा म्हणतोय. पुढे काय बरं का, इनकोडेड डाटा. इनकोडेड डाटा कोणता असतो, एरियल फोटोग्राफ झाला, नंतर सॅटेलाइट झाला. तो एरियल फोटोग्राफ सॅटेलाइट जो काही झाला तो जो काही आहे आपला डिजिटलाइज मॅप, प्लान, एरियल फोटोग्राफ, सॅटेलाइट इमेजनरी, राईट का, डायरेक्टली फ्रॉम द GPS. तो GPS कडून घेतलेला, सॅटेलाइटकडून घेतलेली माहिती किंवा डिजिटल फॉर्ममध्ये असणारे मॅप्स, राईट का, हे जे असतात यांना आपण इनकोडेड डाटा म्हणतो. हा इनकोडेड डाटा आला. नंतर पुढे काय, जो काही बघा आता पुढे इथे काय म्हणले, डाटा विच आर ऑप्टेन बाय ह्युमन इंटरव्हेन्शन, फॉर एक्झाम्पल फ्रॉम द स्केच. आता एखादा माणूस काय करतो, एखाद्या एरियाचे ना हाताने स्केच तयार करतो आणि हाताने स्केच तयार झालेली त्याच्यामध्ये पण इन्फॉर्मेशन खूप सारी आहे. मग ती इन्फॉर्मेशन पण आपण देत असतो आपल्या सॉफ्टवेअरसाठी, राईट की नाही. मग ती जी इन्फॉर्मेशन असते, तो जो डाटा असतो त्याला इंटरप्रिटेड डाटा म्हणतो. तर माणसाने हाताने काढलेली एखादं जर नका हे असेल ना, त्याला आपण इंटरप्रिटेड डाटा म्हणतो, त्याला इंटरप्रिटेड डाटा म्हणतो, राईट. दुसरा कोणता असतो बरं का आपला, तो इनकोडेड डाटा. इनकोडेड डाटा म्हणजे काय, ज्याला कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही, आपण डायरेक्ट आणतोय तिथून, राईट की नाही. तो कोणकोणते इनकोडेड डाटा काय असतो लक्षात राहू द्या. नंतर इंटरप्रिटेड डाटा काय असतो तो पण लक्षात राहू द्या. आता पुढचं काय असतो, दोज विच आर इन द टेबल ऑर GIS. तो ऑलरेडी जो काही आपल्या GIS सिस्टीममध्ये ऑलरेडी असतो. आता मला सांगा, आता गुगलवरती खूप सारी माहिती ऑलरेडी आहे, परंतु अजून मी एखादी माहिती त्याच्यामध्ये ॲड करत असतो, जी ऑलरेडी जो डाटा त्या ठिकाणी पडलेला असतो त्या डाटाला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण ऑर्गनाइज डाटा किंवा स्ट्रक्चरल. तो जो स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडी जो डाटा आहे त्याला स्ट्रक्चरल डाटा किंवा आपण ऑर्गनाइज डाटा म्हणत असतो. तो ऑलरेडी जो डाटा GIS मध्ये आहे त्याला स्ट्रक्चरल किंवा ऑर्गनाइज डाटा आपण म्हणत असतो. एखाद्या माणसाने एखादी आकृती काढलेली आहे एखाद्या एरियाची नकाशाने, ठीक आहे, म्हणजे हाताने काहीतरी काढलेलं आहे आणि तो डाटा तुम्ही त्याला देत असणार. तो हा जो डाटा आपण आणलेला आहे त्याला काय म्हणतो आपण, त्या डाटाला म्हणून देतो आपण, त्याला म्हणतो आपण इंटरप्रिटेड डाटा. तो त्याला इंटरप्रिटेड डाटा म्हणतो आपण. आणि दुसरा कोणता असतो आपला, इनकोडेड डाटा. तो इनकोडेड डाटा काय असतो बरं का, इनकोडेड डाटा म्हणजे काय की रिमोट सेन्सिंगकडून इकडून तिकडून घेतलेला जो डाटा असतो तो आपला इनकोडेड डाटा आपल्याला दिसायला भेटत असतो. तर पुढे चला बरं, आता पुढे काय दिसायला भेटेल मला, पुढे जर बघायला गेला तर पुढे ऑर्गॅनिक डाटा, ठीक आहे. आता आता पुढचं रिप्रेझेंटेशन ऑफ फीचर. मी तुम्हाला अगोदरच बोललो, तो इनपुटपर्यंत आपण आलो होतो. इनपुटपर्यंत आपली इमेज वगैरे अख्खी इमेज एक बनली होती, पूर्ण डाटा एकत्र करत एक इमेज क्रिएट झालेली होती. तर आता त्याचं आपण काय करणार बरं का, रिप्रेझेंटेशन ऑफ फीचर. तो सगळा डाटा जो आहे मला कन्वर्ट करावा लागतो वेक्टर किंवा रास्टरमध्ये. त्यासाठी मला रिप्रेझेंटेशनसाठी काय पॉईंट आहे, लाईन आहे, एरिया आहे आणि म्हणजे एक शेवटचा म्हणजे काय, सेल. तर लक्षात घ्या, तो हे जे काय आहे वेक्टर डाटामध्ये आपण पॉईंट, लाईन आणि एरियाने पद्धतीने दाखवतो आणि रास्टरमध्ये आपण काय दाखवतो, सेलच्या पद्धतीने दाखवतो, ज्याला पिक्सल म्हणतात तुम्ही. प्रत्येक पिक्सलची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, तर ते बीट म्हणतो आपण त्याला. बीट म्हणजे एक व्हॅल्यू असते त्याची. तर ती प्रत्येक याच्यामध्ये पिक्सलमध्ये काय असतो, एक व्हॅल्यू असते मला दिसायला भेटते. आता काय की जो काही वेक्टरच्या फॉर्ममध्ये जो काही एक पॉईंट आहे ना, तो रास्टरच्या फॉर्ममध्ये काय असतो, रास्टरच्या फॉर्ममध्ये तो एक काय असतो, स्क्वेअर असतो, म्हणजे एक सेल असतो. तर तुम्हाला विचारून घेतात मागे MCQ म्हणे की वेक्टरच्या फॉर्ममध्ये असणारा जो काही एक पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला रास्टर फॉर्ममध्ये काय दाखवणार. तो कधी कधी काय होतं माहिती आहे का, कधी ॲक्च्युली जी आहे सिस्टीम जी बनवलेली आहे, आपला इनपुट इमेज जी क्रिएट झालेली आहे त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, आता वेक्टर किंवा रास्टरमध्ये. परंतु काही लोक काय करतात, फक्त वेक्टरसाठीच बनवलेले असतात. मग काय होणार, तुझे सगळ्या ज्या काही आकृत्या तुम्ही पाठवल्या होत्या त्यांचं कन्वर्जन कशामध्ये, पॉईंट, लाईन आणि या पॉलिगॉनच्या स्वरूपात कन्वर्जन होऊन जातं. मग तुम्हाला दिसायला भेटेल ते पॉईंट लाईनच्या, म्हणजे जे चित्र तुम्ही पाठवलेलं आहे, अख्खे चित्र जे तुम्ही पाठवलेत ना मध्ये, ते चित्रांचं रूपांतर कशामध्ये होऊन जाणार आहे, पॉईंट, लाईन आणि याच्यामध्ये कन्वर्ट करणं, त्याला वेक्टर डाटामध्ये कन्वर्ट करणं म्हणत असतो. मग ते होणार आहे. परंतु आणि काही काय करतात, मग आता वेक्टरमधलं कन्वर्टला जे रास्टरमध्ये पण कन्वर्ट करतात, तर ते कन्वर्जनमध्ये आपण शिकतो. वेक्टरचं रास्टरमध्ये कन्वर्ट कसं करायचं, रास्टरचं वेक्टरमध्ये कन्वर्ट कसं करायचं, त्याची बात आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे. तो रिप्रेझेंटेशन ऑफ द फीचर, तो फीचर रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही पॉईंट, लाईन, पॉईंटचा वापर करा, लाईनचा वापर करा, पॉलिगॉनचा वापर करा, किंवा तुम्ही काय करू शकता, पिक्सेलचा सुद्धा वापर करू शकतात. म्हणजे इनपुटला आपली इमेज क्रिएट झालेली आहे त्याला तुम्ही पुढे फॉरवर्ड करणार. मग वेक्टरमध्ये बनवायचं का रास्टरमध्ये बनवायचं, वेक्टरमध्ये बनवणार तर तुम्ही कशाने रिप्रेझेंट करणार, पॉईंट, लाईन, आर्क किंवा पॉलिगॉनमध्ये करणार. आणि जर रास्टरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार, तुम्ही पिक्सेल यूज करणार. तर त्याला म्हणतो आपण रिप्रेझेंटेशन ऑफ द फीचर. नंतर पुढे
आता पुढे जर का बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटते हे बघा अशा पद्धतीने वेक्टर मॉडेल आणि आपला रास्टर मॉडेल. म्हणजे तुम्ही जे सगळे मॅप वगैरे जमा करून मध्ये पाठवून दिले आहेत ना इनपुट म्हणून, ती इनपुटची इमेज क्रिएट झालेली आहे ना, आता त्याचं रूपांतर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असतं. म्हणजे पर्टिक्युलर पॉईंट जे असतात त्याचे पॉईंट होऊन जातील. एखाद्या ठिकाण असेल लोकेशन तर लोकेशन, समजा एखादं डिस्ट्रिक्ट जर काही असेल, डिस्ट्रिक्ट जर लोकेशन असेल तर पॉईंट दाखवून देईल, रस्ता बिस्ता असेल तर लाईन दाखवून देईल, एरिया असेल तर अशा मध्ये एरिया दाखवून देईल. तर असं ते आपल्याला वेक्टर स्वरूपामध्ये मांडताना दिसायला भेटत असते GIS सिस्टीममध्ये. आणि जर का तुम्ही याच्यात बघायला गेलं तर अशा पद्धतीने दिसायला भेटते रास्टर मॉडेलमध्ये. तो दिस इज द रास्टर मॉडेल आणि दिस इज द वेक्टर मॉडेल. तो असं दिसायला भेटते आपल्या डाटा मॉडेलमध्ये. तुम्हाला मी 2 डाटा मॉडेल अगोदर शिकवले, मी आता त्याचं पुन्हा रिव्हिजन काही करत नाही, कारण की ते पुन्हा येतं दिसायला भेटते. हे जेवढं ते मी बडबड करतोय ना, हे तुम्हाला परीक्षेमध्ये दिसायला भेटणार आहे सरळ. ठीक आहे, तो बघा बरं आता काय. हां, तर जो काही आपला नॉन डिजिटल फॉर्ममधला मॅप जो होता त्याला आपण कन्वर्ट करून टाकलं कशामध्ये, तो इथं मेन्शन करून दिलं बघा. काय मेन्शन केलं इथं, तो इथं मेन्शन काय केलं आहे, द डाटा GIS मस्ट बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ द प्रिझर्व लोकेशन आयडेंटिटी ऑफ ईच युनिट इन्फॉर्मेशन सो दॅट द पॉसिबल रिट्रीव्ह डाटा बाय लोकेशन अँड लोकेशन कुठपर्यंत आलो हे, लोकेशन इन्फॉर्मेशन पॉसिबल टू रिट्रॉय अँड देअर फॉर डिपिक्ट अँड ॲनालिसिस द प्रोग्राम पॅटर्न बिकॉज ऑफ द फ्रिक्वेंटली नॉन डिजिटल. ओके, सांगायचं तात्पर्य काय आहे लक्षात घ्या. जिओ कोडिंग काय असते बरं का. जिओ कोडिंग म्हणजे तुम्ही जे काही इमेज वगैरे पाठवली आहे त्याचं रूपांतर तुम्ही रास्टर आणि याच्यामध्ये कन्वर्ट करतात ना, त्याला जिओ कोडिंग म्हणतो. तुम्हाला मी कोडिंग शिकवली ती आठवते का. तुम्ही काय करतात याच्यासाठी, या शब्दासाठी ते हे करतात राईट का. मग आपली जी काही ही इमेज आहे त्या इमेजसाठी तुम्ही पॉईंट आणि हे दाखवताय, त्याला म्हणतो आपण जिओ कोडिंग. तो आपली जी इमेज आहे त्या इमेजला तुम्ही रास्टरमध्ये किंवा या वेक्टरमध्ये कन्वर्ट जे करून टाकताना त्याला जिओ कोडिंग करणं असे म्हणतात. ठीक आहे, त्याला जिओ कोडिंग करणं असे म्हणतात. ठीक आहे, नंतर पुढे बघा वेक्टर डाटा स्ट्रक्चर, रास्टर डाटा स्ट्रक्चर. तर वेक्टर डाटा स्ट्रक्चर काय असतो हे झालं आपल्याला कळालं. वेक्टर डाटा स्ट्रक्चर पॉईंट, लाईन आणि याच्या स्वरूपात असतो. पॉईंट जो असतो याचे कोऑर्डिनेशन असतात एक्स आणि वाय. मग एखादा पॉईंट जर असेल तर त्याचे तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, तर वेक्टर डाटा फॉर्ममध्ये तुम्हाला त्याचं पर्टिक्युलर लोकेशन कळायला भेटतं. लक्षात घ्या, वेक्टर डाटा स्ट्रक्चर आणि रास्टर डाटा स्ट्रक्चर यांच्यामध्ये असणारा जो फरक आहे, याच्यावरती क्वेश्चन आहे, तर तो फरक तुम्हाला पक्का पाठ पाहिजे. ठीक आहे, तो पक्का फरक पण मी आणलेला आहे, लक्षात घ्या. तर हे वाला पहिली लाईन आपल्याला माहिती आहे, कलेक्शन टू XY कॉर्डिनेशन. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, एका पॉईंट जर का असेल तर प्रत्येक पॉईंटचं तुम्हाला काय दिसायला भेटते, रास्टरच्या फॉर्ममध्ये जे तुम्ही कन्वर्ट करून टाकतात तर त्या पॉईंटची तुम्हाला XY कॉर्डिनेशन पण दिसायला भेटत असतात. ठीक आहे, नंतर आपल्या वेक्टरच्या फॉर्ममध्ये रास्टर डाटामध्ये काय बरं का, तर रास्टर डाटा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसायला भेटेल सेल्युलर डाटा स्ट्रक्चर. तो सेल्युलर डाटा स्ट्रक्चर म्हणजे काय, सेल असते राईट. तो सेल आपल्याला दिसायला भेटत असते. सेलच्या फॉर्ममध्ये काय असतात बरं काय, सेलच्या फॉर्ममध्ये सगळी माहिती आपल्याला दिसायला भेटत असते, ती वाली दिसायला भेटते. आणि तुम्हाला मी काय बोललो तो हे वाला लक्षात ठेवा, एक्झाम्पल ऑफ द डाटा इन द रास्टर फॉर्मॅटमध्ये हा वाला पॉईंट, हा परीक्षेला विचारतात, हा वाला एवढा लक्षात ठेवा. वेक्टर आणि रास्टरमधला फरक, तर वेक्टर आणि रास्टरमधला फरक काय लक्षात ठेवायचं आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ द वेक्टर डाटा. वेक्टर डाटाचा खूप सारा ॲडव्हान्टेजेस आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतो तो. मग काय बरं का, वेक्टर डाटाबेस कॅन बी डिपिक्ट पॉईंट डाटा ॲज अ पॉईंट विच कॅन बी पोझिशन ॲक्युरेटली. हाऊएव्हर रास्टर डाटाबेस कॅन बी डिपिक्ट द पॉईंट डाटा ओनली ऑन द लेवल ऑफ डिटेल अंडर सिंगल सेल राईट का. सांगायचं तात्पर्य काय आहे लक्षात घ्या, की वेक्टर डाटा जो की ना एक पॉईंट तुम्हाला दाखवतोय. आता हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे ना, हा पर्टिक्युलर पॉईंटचं एक्स आणि वाय कॉर्डिनेट आहेत. तर एक्स आणि वाय कॉर्डिनेट आहेत ना, तर त्यामुळे इतकं परफेक्ट तुम्हाला त्याची पोझिशन दिसायला भेटते. वेक्टरमध्ये असणारा जो एखादा पॉईंट आहे त्याची परफेक्ट पोझिशन तुम्हाला दिसायला भेटत असते. परंतु रास्टरमध्ये जो की रास्टरमध्ये एक चौकोन असतो. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल की एक टावर होता, तर टावरसाठी तुम्ही पॉईंट म्हणतायत, पण त्या पॉईंटची एकदम परफेक्ट ॲक्च्युअल लोकेशन आहे एक्स आणि वाय कॉर्डिनेटमध्ये. परंतु रास्टरमध्ये जो टावर जो आहे ना, असा बारीक टावर असतो. तर रास्टरमध्ये टावर जो की आहे, ते टावरची पोझिशन कुठे आहे एवढी परफेक्ट आपल्याला कळत नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की रास्टर जो की आहे, रास्टर याच्यापेक्षा वेक्टरपेक्षा कमी असतोय. तर ते सांगतात तुम्हाला की वेक्टर डाटाबेस कॅन बी डिपिक्ट डिपिक्ट द डाटा पॉईंट विच पोझिशन ॲक्युरेटली. तर वेक्टर डाटाबेसमध्ये असणारा जो पॉईंट आहे त्याचं पोझिशन एकदम ॲक्युरेटली असते. परंतु सिंगल सेलमध्ये असणारा जे काही डाटा असेल, जसं की काय बरं का, एखादा टावर जो होता ना, तर वेक्टरच्या फॉर्ममध्ये असणारा टावर तुम्हाला परफेक्ट पोझिशन दाखवतोय. परंतु रास्टरमध्ये जो की ना, रास्टरमध्ये असणारा जो की मध्ये असणारा जो टावर आहे ना, त्या टावरबद्दल आपण जर बघायला गेलात तर काय दिसायला भेटते मला, तर टावरबद्दल बघायला गेलात तर टावरची ॲक्युरेट पोझिशन आपल्याला कळत नाही. तर रास्टरमध्ये ॲक्युरेट पोझिशन कळत नाही, वेक्टरमध्ये ॲक्युरेट पोझिशन कळत असते. हा झाला आपला पहिला काय, तो पहिला आपला हे. तो पुढे अजून काय म्हणले, दिस इज लीड्स टू दी लॉस ऑफ ॲक्युरेसी. त्यामुळे ॲक्युरेसी लॉस होताना आपल्याला दिसायला भेटते. तर जो की रास्टर आहे त्या रास्टरमध्ये आपल्याला ॲक्युरेसी लॉस होताना दिसायला भेटत असते. ठीक आहे, अजून काय दिसायला भेटेल, इथं पॉईंट दिलेले बघा, इथं दिले, इट मे बी फर्दर नोटेड दॅट सम पॉईंट्स मे बी क्वांटिटेटिव्ह ऑर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक. फॉर एक्झाम्पल अमाऊंट ऑफ रेनफॉल, इलिव्हेशन, बट इन्फॉर्मेशन कॅन नॉट बी इन्क्लूड इन द रास्टर फॉर्मॅट. लक्षात घ्या,
रास्टर फॉर्मॅटमध्ये आपण इलिव्हेशन तुम्हाला बोललो होतो मी अगोदर की इलिव्हेशन झालं अजून काय इलिव्हेशन आणि काय बोललो होतो तुम्हाला इलिव्हेशन पॉप्युलेशन वगैरे जे काही आहे ते आपण मांडतो. परंतु जर बघायला गेलात ना रास्टर फॉर्ममध्ये पण मांडतात तुम्ही आणि वेक्टर फॉर्ममध्ये पण मांडतात. पण दोघांच्या तुलना जर का करायला गेलात तर जो डाटा वेक्टर फॉर्ममध्ये मांडला गेलेला आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने मांडला गेलेला असतो. तर लक्षात घ्या अमाऊंट ऑफ द रेनफॉल ऑर द इलिव्हेशन इन द वॉट वेक्टर. तर वेक्टर फॉर्ममध्ये जर का अमाऊंट ऑफ इलिव्हेशन वेक्टर फॉर्ममध्ये अमाऊंट ऑफ इलिव्हेशन आणि रेनफॉलचे डाटा जर का मांडले तुम्ही वेक्टरच्या फॉर्ममध्ये तर ती एकदम ॲक्युरेटली असते दॅन द वॉट रास्टर डाटा राईट. पुढे काय दिसायला भेटते तर पुढचा पॉईंट काय अ वेक्टर डाटाबेस कॅन शो द लाईन. तर वेक्टर डाटाबेस जो काही लाईन इन एक्झॅक्ट डिटेल वेअर यात रास्टर डाटाबेस कॅन शो द सेम लाईन झिगझॅग. तर लक्षात घ्या काय म्हणतात बरं का. तर जेव्हा तुम्ही आता मला काय दिसायला भेटते वेक्टर फॉर्ममध्ये मी जो माहिती हे केलेली आहे ना ती अशी लाईनच्या स्वरूपात दिसते. तर जी काही आपली इनपुटला असणारी इमेज तयार झालेली होती ती इमेज जी आहे तुम्ही वेक्टरच्या फॉर्ममध्ये जेव्हा कन्वर्ट करून टाकले ना तर रस्ता जर असेल तर रस्ता असा बरोबर कर्वच्या शेपमध्ये दिसायला भेटतो. परंतु जर का तो रास्टरच्या फॉर्ममध्ये असेल ना तर रास्टरच्या फॉर्ममध्ये काय दिसायला भेटेल या अशा पद्धतीने हे चौकोन असतात. चौकोन असेल राईट आणि असा जो रस्ता होता तो रस्ता काय पॉईंटला मला काय करावं लागते पॉईंटला सेंटर पॉईंट जो असतो त्यांना जोडावं लागतं. तो सेंटर पॉईंटला जेव्हा जोडतो ना तर तो रस्ता ॲक्च्युअल रस्ता जो काही असा आहे तो तुम्हाला असा झिगझॅग मोशनमध्ये दिसायला भेटतोय. तर त्याच्यामुळे या मॅटर काय झाला बरं का तर लक्षात घ्या त्याच्यामुळे मॅटर असा झाला की त्याची ॲक्च्युअल जो काही आहे तो रस्ता तुम्हाला ॲक्च्युअल दिसायला भेटत नाही झिगझॅगमध्ये. तर वेक्टर डाटा जो काही आहे तो लाईनच्या फॉर्ममध्ये दिसायला भेटतो. फाईन डिटेल व्हेअर यात रास्टर डाटा कॅन शो द झिगझॅग. तर रास्टर डाटा तो झिगझॅगमध्ये येतोय परंतु वेक्टर डाटा तो लाईनमध्ये एकदम परफेक्ट लाईन आपल्याला दिसायला भेटत असते. तो हा सुद्धा एक आपल्याला त्याचा हे दिसायला भेटतं. सो पुढे जर बघायला गेलात तर काय मोर स्मूथ लाईन. आता तुम्हाला जर का समजा राष्ट्रमध्ये झिगझॅग लाईन येत होती ना तो राष्ट्रमध्ये झिगझॅग लाईन येत होती का कारण की तुम्ही पॉईंटला जोडून काय करत असता तो रस्ता अशा पण तुम्ही रस्ता दाखवता त्यामुळे झिगझॅगमुळे येते. परंतु तुम्हाला जे आहे ना ते वेक्टरसारखे एकदम कर्व शेपमध्ये पाहिजे. तर कर्व शेपमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला पिक्सेल छोटे तुकडे करावं लागेल. तर तुम्हाला राष्ट्रमध्ये जर का तुम्हाला पाहिजे असेल ना तसले एकदम स्मूथ कर्व तर तुम्हाला काय करावं लागेल छोट्यामध्ये करावं लागेल. तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही त्याला छोट्या तुकड्यामध्ये करतात तर त्याला पैसा खूप जास्त लागतो. तो पैसा त्याला खूप जास्त लागतो एवढी बात आपल्याला दिसायला भेटून जाते. मग ते डिसएडव्हांटेजेस आहे. पुढे a vector database provides the detail and exact fine boundary among the aerial pattern. For example land cover, right? So for example land cover. However in case of the raster database accuracy loss in the region explained earlier. लक्षामध्ये सांगायचं तात्पर्य काय आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वेक्टर डाटाबेसमध्ये जे काही आहे ना पूर्ण डिटेल फाईन तुम्हाला माहिती भेटत असते. परंतु वेक्टरमध्ये जे काय आहे तुम्हाला परफेक्ट माहिती भेटत असते. परंतु राष्ट्रमध्ये खूप सारा डाटा जो आहे ना तो आपला लॉस्ट होत असतो. ओके नंतर पुढे डिस्क्रिटिव्ह तुम्हाला सांगितले मी डिस्क्रिट ऑर क्वालिटेटिव्ह डाटा दॅट इज पॉप्युलेशन विच आर ग्रुप्ड असोसिएटेड विथ द एरिया बेस्ट डिपिक्टेड इन फाईन डिटेल पॉलिगॉन वेक्टर. लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य काय डिस्क्रिट डाटा जो की आहे डिस्क्रिट डाटा म्हणजे एखादी विहीर एखादं मंदिरचं लोकेशन विहीरचं लोकेशन राईट का नंतर जो काही आपला ॲट्रिब्यूट डाटा आहे पॉप्युलेशन तो सगळा तुम्हाला एकदम फाईन जर का डाटा मांडायचा जर का असेल तर तुमच्याकडे काय असते तो डाटा मांडण्यासाठी तुमच्याकडे जे काही आहे तुम्ही वेक्टर डाटा स्वरूपामध्ये मांडला तर तुम्हाला एकदम फाईन डाटा दिसायला भेटून जाईल. परंतु राष्ट्रमध्ये एकच पॉईंट घडी रिपीट होतोय वेक्टरमध्ये फाईन डिटेल भेटेल आणि रास्टरमध्ये फाईन डिटेल भेटणार नाही. ओके पुढे जाऊ अ वेक्टर डाटाबेस इज द बेस्ट सुटेड टू रिप्रेझेंट द व्हेरियस नॅचरल आर्टिफिशियल फीचर अँड ऑल्सो दिस कॅन बी प्रेझेंटेड मॅथमॅटिकली. दिस मेक द वेक्टर फॉर्मॅट कन्सेप्च्युअली कम्प्लेक्स दॅन द फॉर्मॅट. आता बघा वेक्टर डाटाबेस जो काही आहे तो बेस्ट आहे वापरण्यासाठी तो बेस्ट आहे राईट का. तो नॅचरल और आर्टिफिशियल फीचर जे काही आहेत आपण इन्फॉर्मेशन जी की पाठवलेली आहे त्याचं रूपांतर वेक्टरमध्ये जर का झालं ना तर त्याला वापरायला सोपं पण जातं आणि चांगलं आहे. परंतु ते जे ना कॉम्प्लेक्स आहे आता आपण डिसाइडेड म्हणजे बघणार आहे त्याच्याबद्दल. वेक्टर डाटाबेसला जो काही वेक्टर डाटाबेस रिक्वायर तर जे इनपुट म्हणून तुम्ही दिलेलं होतं त्या इनपुट जे काही पुढे जाऊन वेक्टर डाटाबेसमध्ये रूपांतर झालं वेक्टर डाटाबेसमध्ये रूपांतर झालं पण कॉम्प्युटरमध्ये ते स्टोअर पण राहतं. तर स्टोअर करायला वेक्टर डाटा स्टोअर करायला स्पेस जो आहे ना कमी लागतं ते सांगतायत. तर वेक्टर डाटासाठी बघा वेक्टर डाटा रिक्वायर लेस स्टोरेज ऑन द कॉम्प्युटर कम्पेअर टू द रास्टर डाटा. तर रास्टर डाटाच्या तुलनेने जे काही आहे वेक्टर डाटा जो आहे आपला कमी आपल्याला दिसायला भेटत असतो. पुढे जर गेला तर काय तो ऑल्सो वेक्टर फॉर्मॅट ॲक्युरेटली रिप्रेझेंट द फाईन राईट. सो तेच पुन्हा फायनल डिटेल तेच येते. आता डिसएडव्हांटेजेस काय आहे त्याचे ते डिसएडव्हांटेज बघून घेऊया. वेक्टर फॉर्मॅट जो काही आहे त्याचा डिसएडव्हांटेजेस काय आहे तो वेक्टर फॉर्मॅट कॉस्टलियर वेक्टर फॉर्मॅट जो काही आहे वेक्टरचा जो डाटा तुम्ही रूपांतर करताय तर त्याच्या स्पेस वगैरे कमी लागते फाईन डिटेल पण देते तुम्हाला परंतु त्याला जे आहे ना त्याला कॉस्ट जास्त लागते. तर वेक्टर फॉर्मॅट समटाईम्स प्रूव्ह कॉस्टलियर त्याच्या कॉस्ट जे ना त्याला जास्त लागते. नंतर हायर डाटा इन कोडिंग अशा पद्धतीने दिसायला भेटते. पुढे जर केलं काय इन केस ऑफ द वेक्टर फॉर्मॅट द सुपरपोजिशन ओव्हरलाईंग डिफरंट लेअर डाटा इज डिफिकल्ट सम पॉलिगॉनस. तो सांगायचं तात्पर्य काय बरं का लक्षात घ्या
वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करत असतात, जेव्हा तुम्ही ओव्हरलाईन करणार ना, आता आपण पुढे ओव्हरलाईनचा फॉर्मॅट बघणार आहोत. तो वेक्टर डाटा जेव्हा आपण ओव्हरलाईन करत असतो ते करायला डिफिकल्ट जात असतं. तर वेक्टर फॉर्मॅटमधला डाटा ओव्हरलाईन करण्यासाठी डिफिकल्ट जात असतो, राईट, डिफिकल्ट जात असतो दॅन द रास्टरपेक्षा जो आहे आपल्याला डिफिकल्ट जात असतो. तो तुम्हाला फायदे आणि तोटे लक्षात ठेवायला पाहिजे. वेक्टरचे फायदे काय असतात आणि वेक्टरचे तोटे काय असतात आपल्या रास्टरच्या कम्पेअरनं. पुढे काय बरं का, आता आपल्याला शेवटचा पॉईंट काय, आता शेवटचा पॉईंट याच्यामध्ये जो की आपल्याला बघायचा आहे तो आहे ओव्हरले ॲनालिसिस. तो ओव्हरले ॲनालिसिस काय बरं का, तर तुम्हाला काय करावं लागते, तुम्ही काय केला होता, सगळा डाटा पाठवला होता इनपुट म्हणून, सगळे डाटा एकावरती एक रचला होता, त्याची काहीतरी एक इमेज तुम्हाला बनली होती, परंतु त्याला तुम्ही पुन्हा पुढे पाठवला, पुढे ढकलला, त्याचं वेक्टरमध्ये रूपांतर झालं प्रत्येक लेअरचं. आता जो काही इकडे तुम्ही माहिती पाठवली होती या प्रत्येक लेअरची रूपांतर कशामध्ये, वेक्टरमध्ये झाली. तो वेक्टर हे सगळे वेक्टरचे आले. आता हे वेक्टरचे जे काही आले या सगळ्यांना आपल्याला काय करायचं, एकच बनवायचे, अख्ख्यांना मर्ज करायचे. जो सगळ्यांना मर्ज करणे म्हणजे ओव्हरले करणे, एकावरती एक ठेवणे. मग वेक्टर जो डाटा आपण कन्वर्ट टाकला, इनपुटचा जो डाटा आपण दिलेला होता, तो दिलेला डाटा आपण आता वेक्टरमध्ये कन्वर्ट केला किंवा रास्टरमध्ये कन्वर्ट केला, आणि रास्टरचे जेवढे काही लेअर आहेत त्यांना एक बनवणं म्हणजे ओव्हरले करणं. मग आता ओव्हरले करणार तुम्ही, ओव्हरले करणं जरुरी, राईट. मग आता ओव्हरले कसं करतो, जसं की काय बघा, समजा मी अशा पण एक एरिया दिला होता आणि एरियामध्ये हा एक पॉईंट, हा पॉईंट या पॉईंटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा वेक्टर फॉर्मॅट आहे, ठीक आहे. वेक्टर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एखाद्या एरियामधली मी माहिती दिली होती, सॉईलचा टाईप, तो एक नंबरमध्ये कोणता तरी सॉईलचा टाईप आहे, 2 नंबरला कोणता तरी सॉईलचा टाईप आहे, 3 नंबरला कोणता तरी सॉईलचा टाईप आहे. नंतर मी काय केली बरं का, दुसरा एक व्हिजिटेशनचा, म्हणजे पहिला हा लेअर जो होता ना, पहिला हा लेअर कशाचा आहे, सॉईल टाईपचा आहे, दुसरा हा लेअर कशाचा आहे, व्हिजिटेशनचा आहे. जेव्हा मी दोघं लेअर एकमेकांना ओव्हरलॅप करणार तर तुम्हाला अशा पद्धतीने ओव्हरले दिसायला भेटणार. काय ओव्हरले दिसायला भेटेल बरं का, तो बघा, तो तुम्हाला ओव्हरले अशा पद्धतीने दोघं बघा, हा पॉईंट पण आणि एरिया पण एकत्र दिसायला भेटतात, बरोबर. आणि नंतर जे फायनल तुम्हाला या सगळ्यांचं एकत्र होऊन जे दिसायला भेटतं ते आउटपुट अशा पद्धतीने दिसायला भेटाल. या पॉईंट जो असेल या पॉईंटला 1A असेल, तर 1Aचा मिनिंग काय होतो, 1Aचा मिनिंग असा होतो की ए जो काही व्हिजिटेशन आहे, ए व्हिजिटेशन जे काय ते ए व्हिजिटेशनमध्ये कोणत्या तरी सॉइल्टर टाईप, तो जेव्हा मी 1A म्हणेल, 1A जेव्हा मी तिथे टाकेल तर तो तुम्हाला पर्टिक्युलरली त्या एरियामध्ये असणारा मातीचा प्रकार तुम्हाला देऊन देईल. तो ओव्हरलाईन अशा पद्धतीने करतात. काय करतात बरं का, एक एरिया घेतला, दुसरा एरिया घेतला, दोघांना ओव्हरले करायचा, हा एरिया दोघांना ओव्हरले करून अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जातं आणि त्याचा आउटपुट आपल्याला असा दिसायला भेटतो, ठीक आहे. तर पुढे जर गेला तर काय बरं का, हे बघा, हा झाला आपला रोड आहे, हा सेटलमेंट आहे, ओव्हरले आणि आउटपुट आहे. आता इथं जर बघायला गेलो तर काय दिसायला भेटते बरं का मला, हा जो काही रोड आहे, रोड अशा पद्धतीने आहे, सेटलमेंट, तो 2 इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये, हा वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये, आपण वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये दोघांना जर का ओव्हरले केला तर ओव्हरले होऊन अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसायला भेटते. तर तुम्हाला जे मॅप तयार होतात ना, तुम्ही जे मॅप काढतात ना याच्यामधून बाहेर, तर ते मॅप सगळे ओव्हरले होऊन आलेले असतात. ते मॅप त्याच्यामध्ये सगळा डाटा दिसायला भेटतो, याच्यावरती तो त्याच्यावरती तो सगळा ओव्हरले होऊन येतो, राईट का. पण ओव्हरले जो असा कुठे ओव्हरले होत नाही, अशा पद्धतीने ओव्हरले होऊन येत नाही, त्याला ते मध्ये प्रोग्रामिंग होत असते, लॉजिकली प्रोग्रामिंग होते ना, अशा पद्धतीने त्याचा आउटपुट येत असतो. मग आउटपुट अशा पद्धतीने येईल आणि मग त्याला आपल्याला ओळखावं लागत असतं, ठीक आहे. तो जे काही आहे अशा पद्धतीने आपण ओव्हरले करत असतो. ते ओव्हरले जे आहेत 2 प्रकारचे ओव्हरले आहेत, एक वेक्टर ओव्हरले आणि एक रास्टर ओव्हरले. वेक्टर ओव्हरले काय बरं का, जो वेक्टरच्या फॉर्ममध्ये असणारी इन्फॉर्मेशन जी आहे त्याला जे ओव्हरले करतात तुम्ही त्याला वेक्टर ओव्हरले म्हणतात, आणि रास्टरच्या फॉर्ममध्ये असणारी माहितीला जे तुम्ही ओव्हरले करतात त्याला रास्टर ओव्हरले म्हणतो आपण, ठीक आहे. तो हे लेयर 1, लेयर 2 आणि आउटपुट. आता जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटते बरं का, हे लेयर 1 होतं, आता बघा हे लेयर 1 आहे, हे लेयर 2 आहे, एकमेकांवरती जर का तुम्ही ठेवून दिले लेयर 1 आणि लेयर 2 जर का एकमेकांवरती ठेवले तर त्याचा आउटपुट अशा पद्धतीने दिसायला भेटेल. तर ओव्हरले म्हणजे काय सांगायचं तात्पर्य तुम्हाला कळत असेल, ओव्हरले कशा पद्धतीने आपण करतोय. ओव्हरले करण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती असतात बघा, लक्षात घ्या. व्हेक्टरच्या फॉर्मॅटमधला जो डाटा असतो त्याला ओव्हरले करण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती असतात, एक बुलियन मेथड असते आणि दुसरी एक पद्धत आहे अजून एक बुलियन पद्धत असते आणि दुसरी काहीतरी एक पद्धत आहे अजून, ठीक आहे. तो बुलियन पद्धतमध्ये काय बरं का, युनियन, इंटरसेक्शन, नंतर एक्सक्लुझिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे काय असं बरं का, बुलियन मेथड म्हणजे काय, तुम्ही काय करतात, हे एक इन्फॉर्मेशन आहे, ही इकडे एक इन्फॉर्मेशन आहे, दोघाला तुम्ही ओव्हरले करतात, परंतु जेव्हा तुम्ही सर्च करतात ना तुम्हाला पर्टिक्युलरली तीच माहिती भेटते. असं का होतं, कारण की आतमध्ये बुलियन मेथडने आपण ओव्हरले केलेले म्हणजे काय, तुम्हाला जे पाहिजे तेच भेटतं. तो युनियन इंटरसेक्शन झाला, नंतर जॉर, लॉजिकल और नॉट, असे सगळे जे काय सगळे प्रोग्राम जे काही आपण आतमध्ये फिट करून ठेवलेले असतात. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की तुम्हाला जर हा एरिया पाहिजे होता आणि हा इकडला पॉईंट पाहिजे होता, तुम्हाला काय पाहिजे, ए नावाचा एरिया आणि त्याच्यामध्ये असणारी सॉईल कोणती, ब्लॅक कॉटन सॉईल पाहिजे. मग तुम्हाला बरोबर तेवढंच माहिती भेटणार, बाकीची दुसरी माहिती थोडी भेटणार. मग आपल्याला पर्टिक्युलरली तीच माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी ओव्हरले केलेलं असतं. ओव्हरले कशासाठी केलेलं असतं, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर जर का माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी ओव्हरले केलेलं असतं. ओव्हरले करण्यासाठी 2 पद्धती असतात, ते एक बुलियन मेथड असते
एक ठीक आहे. तो बुलियन मेथड हे बघा अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग आपल्याला दिसायला भेटते, ही ओव्हरलॅपिंग असते. तो बुलियन मेथड असते आणि एक राष्ट्र बघा वेक्टर ओव्हरले आणि रास्टर ओव्हरले असे दोन ओव्हरले आपल्याला दिसायला भेटत असतात. तुम्हाला जर विचारलं की दोन ओव्हरलेपैकी कोणती ओव्हरले सोपी असते, तर रास्टर ओव्हरले सोपी असते, वेक्टर ओव्हरले अवघड असते. तेच आपल्या डिसएडव्हान्टेजमध्ये आपण लिहिलेलं आहे. तो अशा पद्धतीने जे आहेत हे ओव्हरलिंग केलेली जाते आणि ओव्हरलेमुळेच तुम्हाला इन्फॉर्मेशन शोधायला सोपी जात असते, हे लक्षात तुम्ही ठेवून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. हे वेक्टर ओव्हरले, रास्टर ओव्हरले आणि वेक्टर ओव्हरले. नंतर पुढे जे आहे ना क्लिपिंग इंटरसेक्शन आणि युनियन म्हणून पण कन्सेप्ट आहे या ओव्हरलॅपिंगमध्ये. क्लिपिंग म्हणजे काय बरं का, हा एक आपला एक लेअर होता, दुसरा हा एक लेअर होता. तो क्लिपिंग करणं म्हणजे काय, बरोबर हा सर्कल याच्यावरती टाकून द्या. जसं की एखादी पोळी असते, तर एखादी पोळी आपण लाटली असते त्याच्यावरती डब्बा जर का उलटा असा ठेवून दिला, तर उलटा डब्बा ठेवून तुम्हाला बरोबर एवढं पोर्शन दिसायला भेटेल. याला म्हणतो आपण क्लिपिंग. याला काय म्हणतो आपण क्लिपिंग. तर तुम्हाला दिसायला भेटेल की रास्टरच्या फॉर्ममध्ये असणारी ही इन्फॉर्मेशन, रास्टरच्या फॉर्ममध्ये असणारी ही वाली इन्फॉर्मेशन जेव्हा दोघांना ओव्हरले करतोय तर रास्टरच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने भेटते. ठीक आहे. तर नंतर इंटरसेक्शन असतात, इंटरसेक्शन युनियन म्हणजे काय, ही वाली माहिती आणि ही वाली माहिती दोघंच्या दोघं सारखी जेव्हा दिसायला भेटते याला म्हणतो आपण युनियन. तो युनियन नंतर क्लिपिंग आणि इंटरसेक्शन अशा 3 प्रकारचे ओव्हरले आपल्याला दिसायला भेटत असतात. ओव्हरलेचे प्रकार आपल्याला आहेत. आता हे MCQ जे आहेत, MCQ जर तुम्ही करून टाकले तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणत्या लेवलला क्वेश्चन येत असतात. ठीक आहे. आता हे दुग्गलचे MCQ आहेत. दुग्गल म्हणजे हाय लेवलचे MCQ तुम्हाला दिसायला भेटतात. तर आता बघा बरं काय काय. तर आता MCQ जर बघायला गेलो आपण तर काय क्रिएशन ऑफ द इमेज हे बघा पहिलाच क्वेश्चन जो होता तो आला. तो क्रिएशन ऑफ इमेज बेस्ड GIS फ्रॉम मल्टी डाटा स्टेट इन कॅरेक्टरिस्टिक बाय द सबसिस्टीम GIS. बघा क्रिएशन ऑफ इमेज बेस्ड GIS फ्रॉम मल्टी जिओ डाटा सेट. तो इकडचा डाटा तिकडचा डाटा सांगा बरं काय, याचं उत्तर काय असेल बरं रे. तो क्रिएशन ऑफ इमेज बेस्ड GIS मल्टी जिओ सेट कॅरेक्टरिस्टिक बाय द सबसिस्टीम. याचं उत्तर काय असेल सांगा बरं रे. याचं उत्तर काय असणार आहे सांगा. त्याचं उत्तर जर बघायला गेला त्याचं उत्तर काय दिसायला भेटेल बरं आपल्याला. तो क्रिएशन ऑफ द तुम्हाला दिसायला भेटेल. याचं उत्तर जे आहे ते आहे आपलं इनपुट. तो इनपुट तुम्हाला बोललो तुम्ही, इनपुट आपण जेव्हा देतो त्या तो MCQ होता. इनपुट जो काही आहे हे होतं आपलं, तो जे सब कॉम्पोनेंट होता, सब कॉम्पोनेंटमधला आपल्याला इनपुट दिसायला भेटतो. सेल लाईक युनिट कॅरेक्टरिस्टिक ऑफ. जो शेल असतो तुम्हाला दिसायला भेटतो ना रास्टरच्या फॉर्ममध्ये, जो काही शेल असतो तो रास्टर डाटा स्ट्रक्चर, राईट. सेल्युलर डाटा स्ट्रक्चर, बरोबर. सेलच्या फॉर्ममध्ये जो काही असतो तो सेल्युलर डाटा स्ट्रक्चर म्हणतात तुम्ही त्याला. रास्टर डाटा स्ट्रक्चर, सेल्युलर डाटा स्ट्रक्चर, बोथ A आणि B याचं उत्तर राहणार आहे. एक क्वेश्चन एकदम भंगार, मी तुम्हाला खूप हाय लेवलला सांगून दिले. एका भंगार लेवलला, मी हाय लेवलला याच्यासाठी सांगितले, हे पुन्हा असलेले ओव्हरले बिअरले असे कानावर शब्द का पाडतोय, याच्यासाठी शब्द पाडतोय कारण की अवघड क्वेश्चन पण सोपा जाईल त्याच्यामुळे, राईट. तो बघा बरं आणि थोडंफार काही ना काही तरी येऊन जाईल. सेल लाईक स्ट्रक्चर क्वेश्चन किती विचारतील ते 2 क्वेश्चन, आणि 2 क्वेश्चन काय बनवतील ते ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज रास्टर आणि त्याचाच क्वेश्चन विचार नाही. GISचं काम झालेलं तुमचं जवळजवळ. सेल लाईक स्ट्रक्चरचं उत्तर A आणि B आहे. पुढे चला. आता पुढे बघा बरं काय, द अदर नेम ऑफ द वेक्टर फॉर्मॅट. सांगा बरं का अदर नेम ऑफ वेक्टर फॉर्मॅट. वेक्टर फॉर्मॅट काय, तो वेक्टर फॉर्मॅटचा अदर लाईन फॉर्मॅट आहे, पॉईंट फॉर्मॅट आहे, पॉलिगॉन फॉर्मॅट आहे, ऑल ऑफ दिस. तो ऑल ऑफ दिस ही वेक्टर आणि रास्टरवरती येणार आहे. ज्याला रिमोट सेन्सिंगचा अभ्यास करायचा त्याने ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह एवढं करून जायचं. ज्याला GISचा अभ्यास करायचा त्याने वेक्टर आणि रास्टरच करून जायचं. सांगतो मी डायरेक्ट 2-2 मार्क परफेक्ट होतील तुमचे, राईट. फोटोग्रामेट्री ज्याला करायचे त्याने स्केल करायचं. नंतर फोटोग्राफ नंबर ऑफ फोटोग्राफ जे आहेत ते कसे काढतात ते काढायचं. इमेज इंटरप्रिटेशन जे काही तेवढं करायचं. बस एवढं जो करून गेला त्याचे इकडचे मार्क फिक्स झाले. बस असं बघ, असा अभ्यास करायचा. परीक्षेमध्ये काय विचारले त्याच्यानुसार अभ्यास करायचा. बघा पुढे. नंतर पुढे तर ग्राफिकल इलिमेंट ऑफ द वेक्टर डाटा. सांगा बरं का रे, ग्राफिकल इलिमेंट कोणते वेक्टर डाटाचे. पॉईंट आहे, लाईन आहे, आर्क आहे, ऑल ऑफ दिस, राईट. का सगळे आहेत हे दिसायला भेटतात. द कन्सेप्ट असोसिएटेड विथ द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर डाटा डिफरंटली ॲट अ डिफरंट स्केल. तर बघा बरं का, द कन्सेप्ट असोसिएटेड विथ द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर डाटा डिफरंटली ॲट अ डिफरंट स्केल. कन्सेप्ट असोसिएटेड विथ द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर डाटा डिफरंटली ॲट अ डिफरंट स्केल. तो काय होईल बरं, याचं उत्तर काय म्हणतात. कन्सेप्ट असोसिएटेड विथ द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर डाटा डिफरंटली ॲट डिफरंट स्केल. कार्डिओ सिम्बॉलिझम, नंतर कार्डिओग्राफिक जनरलायझेशन, युनिक फीचर आयडेंटिफाईड, टोपोग्राफिक डाटा बोथ A आणि B. याचं उत्तर आपण बघून घेऊया. काय शिकायचं बाकी बी असेल ते तरी बघून घेऊया. 8.5चं उत्तर काय दिले, A उत्तर दिले. A उत्तर काय, कार्टोग्राफिक जनरलायझेशन. तो कार्टोग्राफिक जनरलायझेशन आहे. सिम्बॉलायझेशन, जनरलायझेशनचा मिनिंग काय होतं, याचं मिनिंग होतं नकाशा. तो नकाशा तयार करणं. आता काय म्हणताय, कन्सेप्ट असोसिएटेड विथ द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर डाटा डिफरंटली ॲट अ डिफरंट स्केल. डिफरंटली ॲट अ डिफरंट स्केल याचं मिनिंग काय होतं बरं रे.
कन्सेप्ट असोसिएटेड विथ अ रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर डाटा. व्हेक्टर डाटाला वेगवेगळ्या स्केलवरती रिप्रेझेंटेट करणं कार्डिओग्राफिक जनरलायझेशनसाठी आपल्याला लागत असते. ठीक आहे, असेल तो काही पॉईंट बघून घेऊ पुढे. ऑब्झर्वेशन ऑक्युपाईंग व्हेरी स्मॉल एरिया. ऑब्झर्वेशन ऑक्युपाईंग व्हेरी स्मॉल एरिया इन रिलेशन टू द स्केल ऑफ डाटाबेस आर रिप्रेझेंटेड बाय. तेच पुन्हा पुन्हा हे बघा किती त्या क्वेश्चन रिपीट होतं, 1 2 हां वरती अजून काहीतरी असेल, हे पुन्हा तेच आहे. ऑब्झर्वेशन ऑक्युपाई व्हेरी स्मॉल एरिया इन रिलेशन टू द स्केल डाटाबेस. तो व्हॉट सांगा बरं याचं उत्तर काय. ऑब्झर्वेशन ऑक्युपाई व्हेरी स्मॉल एरिया, खूप स्मॉल एरिया इन रिलेशन टू द स्केल ऑफ डाटाबेस आर रिप्रेझेंटेड बाय. मला सांगा ऑब्झर्वेशन ऑक्युपाय व्हेरी स्मॉल एरिया इन रिलेशन टू द स्केल. स्केलच्या रिलेशनने स्मॉल एरिया आहे, कशाच्या स्वरूपाने दाखवणार, पॉईंटच्या स्वरूपाने दाखवणार, लाईनच्या स्वरूपाने दाखवणार, एरियाच्या स्वरूपाने दाखवणार का कंटिन्युअस. तो काय इथं उत्तर काय दिलं आता 8.6चं उत्तर किती आहे, ए पॉईंटच्या स्वरूपाने दाखवणार. तो बघा बरोबर आहे त्यांचं. सो ऑब्झर्वेशन ऑक्युपाईंग व्हेरी स्मॉल एरिया, तो खूप स्मॉल एरिया जर का असेल, खूप स्मॉल एरिया जर असेल तर तो स्मॉल एरियाला तुम्ही काय दाखवणार, पॉईंट दाखवून देणार. आता मला सांगा एखादी विहीर दिसते पण ती विहीर जर खूप उंचावरून जर बघितली तर विहीर तुम्हाला पॉईंटच दिसायला भेटेल की नाही. तर तेच ऑब्झर्वेशन ऑक्युपाईड व्हेरी स्मॉल एरिया इन रिलेशन टू द स्केल ऑफ द डाटाबेस इज रिप्रेझेंटेड बाय द पॉईंट डाटा. गुगलचे क्वेश्चन जसेच्या तसे परीक्षेत पडलेले आहेत. जरी MPCचे मेन्सचं बघितलं गेलं ना तर गुगलचे जसेच्या जसे क्वेश्चन 20चे 20 क्वेश्चन गुगलचे पडतात. त्यामुळे मी गुगलच्या पुस्तकातून तुम्हाला शिकवतोय. तर तुम्ही जर का एवढे क्वेश्चन तर पाठ बी करून गेले ना तरी काम होऊन जाईल. ठीक आहे, पुढे बघा. लाईन इज अ पॉलिगॉन मेथड कॅरेक्टरिस्टिक ऑफ. हे बघा किती पांचटपणा आहे, 6-7 क्वेश्चन फक्त त्याच्यावरती येतोय. तुम्हाला कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही, राईट की नाही. तो बघा लाईन इज अ व्हॉट, लाईन इज अ पॉलिगॉन मेथड इन कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हॉट, तो कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हॉट व्हेक्टर ओव्हरले. व्हेक्टर ओव्हरले. आता बफर ऑपरेशन वगैरे एक पॉईंट बाकी आहे, मी असे पॉईंट तुम्हाला सांगत राहील, अधूनमधून सांगत राहील गोष्टी, आपण असं करत राहते. ठीक आहे, तो व्हेक्टर ओव्हरले. पुढे इन द रास्टर ओव्हरले पॉईंट इज रिप्रेझेंट. बघते का काय चाललंय ते बघ, रास्टर ओव्हरले पॉईंट. काय उत्तर याचं, सो बघा व्यवस्थित जर वाचलं तर कळेल. स्ट्रिंग ऑफ सेल, ग्रुप ऑफ सेल, सिंगल सेल, ऑल ऑफ दी अबो. तो तुला रास्टर ओव्हरले मेन्शन केलंय. रास्टर ओव्हरले म्हणतायत. ओव्हरले म्हणजे काय, रास्टर ओव्हरलेमध्ये खूप सारे इकडच्या ज्या जाळ्या असतात त्या तिकडच्या जाळ्यावरती ठेवतो. त्या रास्टर ओव्हरलेमधले नियम लक्षात ठेव काय असतो बरं का. रास्टर ओव्हरलेमध्ये आता हे अशा पण ही जे नाही पहिली इमेज बनते, ही वाली पहिली इमेज बनली समजा, तो आणि दुसरी इमेज कोणती, अशावाली दुसरी इमेज आहे, तो अशावाली दुसरी इमेज मला दिसायला भेटते. हे 2 इमेज आपल्याला दिसायला भेटतात. तो या प्रत्येकाचा काय असतो, सेंटर असतो. या प्रत्येकाचा काय, हा सेंटर आहे, या प्रत्येकाचा काय सेंटर आहे. तर जेव्हा तुम्ही एकमेकांना जेव्हा ओव्हरले करताना त्याचा नियम काय असतो, याचा सेंटर जो याच्या सेंटरवरती असायला पाहिजे. प्रत्येक चौकोनाची साईज बरोबर आहे ना. आता मला सांगा एखादा एरिया जर का असेल, या एरियाचा ओव्हरले करतोय ना आपण, पर्टिक्युलर एरियाची माहिती जी आहे त्या तेवढ्याच एरियाची आहे. मग ओव्हरले जर का करायला गेलो तो ओव्हरले पण तेवढ्याच एरियाचा होईल ना. तो एवढाच एरियाचा ओव्हरले व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. तेवढाच एरियाचा ओव्हरले व्हायला पाहिजे, तेवढ्याच चौकोनचा ओव्हरले व्हायला पाहिजे, सेंटरवरती सेंटर ठेवला गेला पाहिजे. याला म्हणतो आपण ओव्हरलाईनचे नियम. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, तेच तो रास्टर ओव्हरले पॉईंट इज रिप्रेझेंटेड बाय इन अ रास्टर ओव्हरले. इन रास्टर ओव्हरले अ पॉईंट इज रिप्रेझेंटेड बाय व्हॉट, स्ट्रिंग ऑफ सेल बरोबर, ग्रुप ऑफ सेल बरोबर, सिंगल सेल, ऑल ऑफ दी अबो. याचं उत्तर काय दिले बरं का, 8.8चं उत्तर सी दिलं आहे, सिंगल सेल. बघा आता तो रास्टर ओव्हरले पॉईंट इज, पॉईंट मेन्शन केले ना, क्वेश्चन काय दिलं आहे, पॉईंट. तर मी काय बोललो होतो की व्हेक्टरमधला जो पॉईंट आहे तो इकडे आपण कशाने दाखवतो, सिंगल लेमध्ये. आणि जेव्हा ठीक आहे सिंगल लेमध्ये, तो अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काय असेल त्याचं, सिंगल ले. तो सिंगल सेलचं उत्तर असणार आहे बरोबर. इथं भर द्यायचं होतं पॉईंटमध्ये, मी सांगितलं होतं हा पॉईंट. पुढे तो डिस्क्रिप्शन ऑफ स्मॉलेस्ट फीचर इन द डाटा दॅट कॅन बी डिस्प्ले ऑर मॅप इज नोन ॲज. तो काय म्हणले बरं का, डिस्क्रिप्शन ऑफ स्मॉलेस्ट फीचर इन द डाटा सेट कॅन बी डिस्प्ले इन द मॅप. तो याला रिझोल्यूशन म्हणतो आपण, बघितलं होतं ना मागे. रिझोल्यूशन म्हणजे काय, एकदम बारीकचा बारीक पॉईंट जर का तुम्ही त्याच्याबद्दल जर का बघू शकत असणार ना, त्याला रिझोल्यूशन म्हणतो आपण. रिझोल्यूशन म्हणजे काय, जो सेन्सर असतो ना, जो सेन्सर त्या पर्टिक्युलर पॉईंटचं रिझोल्यूशन करून तुम्हाला माहिती देत असतो. तो डिस्क्रिप्शन ऑफ द स्मॉलेस्ट फीचर इन द डाटा सेट दॅट आर डिस्प्ले ऑर मॅप इज नोन ॲज व्हॉट, त्याला म्हणतो आपण रिझोल्यूशन. त्याला रिझोल्यूशन म्हणतो. 8.9 रिझोल्यूशन सी, राईट. नंतर आता याचं पण उत्तर आपण लक्षात घेऊन घेऊ काय, तो मायक्रो स्टेशन जिओग्राफिक इज रिलेटेड टू दी व्हॉट. तो याचं उत्तर जे असणार आहे GIS बेस्ड सॉफ्टवेअर. तो GIS बेस्ड सॉफ्टवेअर जे काही असतात, कोणकोणते असतात ते लक्षात ठेवायचे. त्याच्यामधला मायक्रो स्टेशन जिओग्राफिक जो काही आहे तो सॉफ्टवेअरचं नाव आहे. तो मायक्रो स्टेशन जिओग्राफिक जे आहे ते GIS सॉफ्टवेअरची रिलेटेड आहे. GIS सॉफ्टवेअरचा पॉईंट एक बाकी आहे, ओव्हरले. याला डिटेलमध्ये सांगायचं आहे. GIS सॉफ्टवेअर ओव्हरले झाला आणि 4 का 5 टर्मिनॉलॉजी आहे ते सांगतो तेवढं. पण मी एक बात तर नक्की झाली, GIS म्हणजे काय, त्याचे कॉम्पोनेंट काय, आतमध्ये काय घडतं, तेवढ्या ते शब्द कानावर जरी आले तरी त्याचं उत्तर देता येईल. 1 किंवा 2च क्वेश्चन येतील. 2 क्वेश्चन म्हणजे 4 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत ते. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपण